पजल सॉल्व करने के लिए 3 चॉइसेस हैं। पहला है स्पिन, जिसने स्पिन किया वो मुझे एक अक्षर देगा L। और अगर अक्षर पजल में हुआ तो व्हील पे जो आए हुए पैसे हैं वो आपको मिलेंगे। 35,000। तीसरी चॉइस है सॉल्व। तो सॉल्व करना चाहेंगे? Solve। आपको अपने पति को पूछना। पति की मैं सुनती नहीं करती। व्हील ऑफ फॉर्चून 27 जनवरी से सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, आयुष्याच्या लेण्यांमध्ये हास्याची शिल्प कोरायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, सध्या सगळीकडे लग्न सराईची धांदल सुरू आहे। त्याला आपल्या सासू सुना अपवाद कशा काय ठरतील? चला तर बघूया त्यांच्या घरातली धांदल, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे। नमे, ओय नमे, चेते, अहो काला कोकलता हो? दिसत नाही का इथं मागे झाडू मारते मी? हा माझ्या पाठीला काय डोळे फुटले वय दिसायला? मोठी शानी, रिमोट दे, माझ्या शिरेलीचा टाइम झालाय। काय आई, जरा उठा स्वतः, जरा हला, जरा त्या सोफ्याला 2 मिनिटं श्वास घेऊ द्या। जिबला गाठ मारून थोबाड बंद कर। दे रिमोट। देते हा, हे घ्या, घ्या रिमोट घ्या, बघा तुमच्या शिरीली। अगं हो, काय सांगतेस? काय भारी न्यूज दिलीस तू। हो हो, अगं हो सांगते, थांब थांब थांब। आई, ताई ऐका ना, ताई इकडे। काय ग आई? हा. माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं। काय? बया, आता आईचाच फोन आला होता। कुठे दिली, कुठे दिली? ते सांगते सगळं नंतर। लव्ह मॅरेज आहे बया म्हणजे बया लव मॅरेज तिचं पण तुझं पण। पण आता लवकरच लग्न करायचंय म्हणे। हा काय? आलंच तोंडावर। आपण मज्जा करू बर का लग्नाला? सगळेजण जाऊया हा। आता हा काय प्रश्न आहे का? येणारच, घरचं लग्न आहे म्हणल्यावर। तुम्ही आधी दादांना फोन करा। हा, काय? त्यांना सांगा ऑफिस मध्ये सुट्टीचं बोलून ठेवायला। बरं, सांगते, लागेल. सांगते, हा. आई, आळू आळू आळू। आई ऐका ना, तुमचं ते भिशी विशी काय असेल ना पुढे ढकलायला सांगा, सगळ्यांना सांगा आपण चाललोय लग्नाला। मी नाही येणार आहे लग्नाला। आई अहो आई, असं काय करताय तुम्ही? आपल्या घरचं लग्न आहे ना। तुझ्या घरचं लग्न आहे, माझ्या घरचं लग्न नाही। काय लग्न लग्न? तुझ्या घरचं काही लग्न असतंय? ती लहान पोरं बावल्याचं लग्न लय थाटामाटात लावत असतील, यांचं घरचं लग्न। आई काय मानपान असतोय वे? मागच्या टायमाला आईच्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेलो होतो, मानपान म्हणून काय दिलं ग? एवढं बगदाड पडलेली साडी दिली होती। आई, साडी तुम्हाला दिली ना तेव्हा चांगलीच होती। तुम्ही उदबत्तीची ठिणगी पाडलीत आणि भोग पाडलं। बरं, ते बोट घालून घालून मोठं केलं आई तुम्ही। ते पण मीच केलं वे। बदलून दिली ना नंतर साडी, का बोलताय आई? आई मी नाही येणार आहे लग्नाला। आई असं काय करतात? आई सांगा ना। आई तिच्या घरचे काय म्हणते? तिकडे काय वाटेल माझं, इकडे काही चांगलं नाही चाललंय म्हणून। मग जाऊ दे चेतू, जाऊ दे, तू नको त्यांना फोर्स करू। ते आता नाही म्हणतात, उद्या त्यांना कळलं ना लग्नात बासुंदी आहे, बरोबर येतील वार पाहायला। बासुंदी होय? हिच्या घरच्या लग्नात बासुंदी? मग काय आलंय नसायला? चमचा चमचा दूध जरी दिलं नाही हिच्या बापानं तरी कर्जात बुडल हिचा बाप। बासुंदी खाते। माझ्या बाबांना कसं बोलतात बाबाड्यातली शब्द बाहेर पडू दे। बाई एकदाच ते नागशी कर आणि बासुंदी म्हणून दे बापाला खायला। कसं करती का? आई तुम्ही काय हो एवढा राग धरून बसता? आणि मग एवढं सांगत तिथं, चला ना जाऊया ना लग्नाला। आई नका ना नाराज करू तिला। नाही म्हंटल का नाही? काहीतरी गल्ली बोळात घेतला असेल सस्तातला हाल। आई कस माझा यो महाल सोडून जाऊ खोराड्यात 4 अक्षता टाकायला आणि फाटकी साडी घ्यायला। कसं बोलताय हो आई? बरं ठीक आहे, ठीक आहे, सगळं मान्य आहे तुमचं। यावेळी असं काही नाही होणार, मी सांगते आईला। हा, तू आईचं कौतुक नको सांगू बाई मला, झुरळ कुठची। आईला काय बोलत माझ्या आईला माझ्या आई काय झुरळ आहे का? माझ्या आईला काय अशा 2 मिशी आहेत का?
नको ना माझी आई गप्प ना, नको ना करू ते झुरळ. बाई एक तर किळसवाना प्राणी आहे, मला बिलकुल आवडत नाही तो. चेतू चेतू आई पाया पडते. मोठी हो ग मोठी हो. बरे आहात ना बाया? किती दिवसांनी आलात? पोरीचं लग्न ठरलंय एवढं. खरंय खरंय. मी पत्रिका द्यायला नंतर येणारच आहे. हा. पण मी म्हंटल पोरीच्या सासरी येऊन सांगायला पाहिजे स्वतः ठरलंय तर. नाही हो खरं की नाही? या ना या ना. पाणी देते तुम्हाला. बाई पायात जरा वात भरलाय पायात जरा वेळा दुखतंय. नाही नाही नाही. इकडे बस. काळजी घ्या. मी इथे बसते काही आई, हरकत नाही. बस, 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 आई, तिथे. काळजी घ्या तुम्ही पायाची. बाई आमच्या छोटीचं लग्न ठरलंय. कळलं कळलं सांगितलं तिनं सांगितलं मला सगळं. आधी सांगून ठेवते हा नाही म्हणाल आता लग्नाची गडबड आहे तर सोनांना पाठवून द्या. 4-5 वराडी येतील राहायला हा तर जमणार नाही हा मला. काय विहीन बाई असं काही कशाला होईल? असं काही होण्यासाठी लग्न इथे होणार नाहीच ना. म्हणजे पोरीने जो पसंत केला ना मुलगा चिक्कार श्रीमंत आहेत ते. त्यामुळे लग्न इथे नाही होणार आहे आणि लग्नाचा अख्खा खर्च मुलाकडचे करणार आहेत. बया मुलाकडचे खर्च करणार आहेत. बयाचे तू त्या बहिणीने तर नशीब काढलं ग. नशीबच काढलं हो. आणि डेस्टिनेशन वेडिंग आहे इथे नाही गोव्याला. डेस्टिनेशन वेडिंग. त्यांचा आत्ताच फोन आला होता तर काय सांगत होते माहितीये? काय अख्ख्या वराडाला सगळ्या मुलीकडच्यांना विमानाने नेणार आहेत गोव्याला. त्यांच्या खर्चाने अख्खं विमानाने नेणार आहे सगळ्यांना. याल ना बहीणबाई याल ना तुम्ही. यायला म्हणजे काय विचारायला लागतोय आणि घरच्या लोकांना आमंत्रण द्यायचं असतं बाय. काय सांगत या इथं बस या तिथं कुठं बस. तुमचं पाय दुखत नाही बाय त्याचं आयुष्यभराचं दुःख नाही इथं. काय तुम्ही याल ना नक्की? बाय, या तुम्ही ना. हव्या थांब आम्हाला सगळ्यांना. येणार ना बाई घरच्यांना आमंत्रण कुठं द्यायला लागत. आता कशाला येत आहे आई? नाही म्हणजे आई आई कसं आमच्याकडे ना मान ना पान ना जेवण काहीच नसतं. मग तुम्ही कसं येणार आई? नाही कुणाला मानपान हवा असतो काय गरज नाही आहे? नाही खरंय चेतूचं. नाही नाही आई चेतूचं खरंय. मला काय वाटत कुठं राणी सारखा माल सोडून त्या खुराड्यात येता हो लग्नाला. नका येऊ आई. मला तर वाटतं तुमची आबाळ होईन हो. नाही. ऐका माझं नका येऊ. नाही नाही आभार कसली अहो नाही नाही तिथे खूप चांगली सोय आहे. 5 स्टार मध्ये सोय केली आहे सगळ्यांची. हातला फोन आहे होय. मोठ्या हॉटेलात. बाया, बघ, एक फोटो दाखव ना. फोटो दाखव ना. फोटो दाखव. इतकं भारी आहे का सगळं? एवढं मोठं हॉटेल. बाय मला चालेल मग मला कुठं एवढीशी जागा पुरी होऊन जाते बघा. एवढीशी काय तुमच्यासाठी सोय नाही करणार का आम्ही? चालेल मला. चालेल चालेल. लग्नामध्ये काय म्हणाले माहिती? त्यांनी मेन्यू पाठवला पूर्ण. एकीकडे राजस्थानी एकीकडे पंजाबी. इथे असे डोसे बनवतायत असे देतात गरम गरम डोसे. एका बाजूला चाट जेवढा बरोबर भेळ पाणीपुरी शेवपुरी रगडापेटी सगळं. पण एवढंच नाही हा ते काय ते कॉन्टिनेंटल इटालियन मेक्सिकन रशियन वगैरे असं सगळं खाणं पण असणार आहे. आणि स्वीट्स मध्ये तर काय सांगू स्वीट्स मध्ये 15 प्रकारचे स्वीट. ते 15 एकत्र. गुलाबजाम रसमलाई रबडी बासुंदी शिरा हलवा सिझलिंग ब्राउनी. सिझलिंग ब्राउनी ऍपल पाय सगळे बापरे. आई आई इथनं वगळ येतोय तेवढा वर घ्या. हे घ्या. बघितलं का? बाया, ते नाही काय ते सांगितलं ते काय आहे? कॉन्टिनेंटल ते काय असतं? ते वेगवेगळ्या देशांमधलं असं सगळं खाणं असतं. का बाया, मला जमतं माझं काय. बाया चला उठा बॅगा भरायला घ्या, बॅगा भरायला घ्या. वेळ लागतो ना बॅगा भरायला. चला ये बाया भरतात आहात तर 5 दिवसाची भरा मग. 5 दिवसाची का? 5 दिवस. अगं ते सांगायचंच राहिलं नाही का? बसा बसा बसा. अहो बसा बसा. 5 दिवसांचं लग्न.
बया 5 दिवसाची काय? 5 दिवसांचं लग्न आहे म्हणजे ते लांब राहून करायचंय ना, त्यामुळे सगळ्या विधी अशा एकेका दिवशी असणार आहेत. म्हणजे एका दिवशी हळद, मग संगीत, मग काय एक वेगळी स्विमिंग पूल पार्टी वगैरे आहे, मग रमक आणि मग लग्न. एवढं 5 दिवस. आणि संगीतला कोण येणार आहे माहितीये का? कोण येणार आहे? कोण येणार आहे? प्रसाद ओक येणार आहे. सेलिब्रिटी बनवले? सेलिब्रिटी नाही, मग मुलाकडच्यांचे त्यांच्या ना मित्र आहेत ते. मी ते असं फक्त म्हणले ये लग्नाला, येतात ते. एवढे मोठी मोठी माणसं डोकं येतं. प्रसाद ओक येतंय. बया, त्यांचं नाव काढलं मला कुतकुल्याच व्हायला. मामांची नकळलं तर मग नाही बाई, माझी ना लई इच्छा होती प्रसाद बोकू सोबत डान्स करायची. मला आवडते आई छानच आहे. ऐका माझं, तुम्ही ते डान्स बिन्सचं काय लय नादाला लागू नका. तिथं जरा हल्ले तर कंबर लचकती तुमची. आपण आईना नकोच घेऊन जायला. नाही हो, त्यांचं कसं आहे ना, त्यांचं खाण्यापिण्यावर ना अजिबात कंट्रोल नाही. हा म्हणजे उगाच ते ना जास्तीचं खातीन तर त्रास होईन त्यांना. हा मग नको. मला वाटतं ना हे लग्न म्हणजे आईंसाठी बाधकच. उगाच सगळ्यांच्या उत्साहाला गालबोट लागेल. नाही नाही जमल मला. येते ना येतील ना, या ना ना, ग. मी येते ना ग. मी येऊ लई द्या दिवस ना ग, झालं. असं नका करू, येऊ द्या. कुठल्याच इथं नाही गेले लग्नाला. येऊ दे ना. चमचा खाईन मी, जास्त नाही खाणार. आणि समुद्रावर जाईन ना चालायला, म्हणजे तेवढं जिरल माझं. हा, आणि मग चालता चालता वाळूत रुतलात म्हणजे शिवायला जाऊन रुता वाळू. आईला बघितलं कसं बोलते. सासू म्हणजे आईच असते ना. कशी बोलते आईला. नाही नाही असं बोलतात. पण आईचं काय चुकलंय? खरंच आई समजा रुतल्या तिथं समुद्राच्या मातीमध्ये, तर आम्ही काय जेसीबी घेऊन शोधत बसायचं का त्यांना? तेवढंच काम धंदेत का आम्हाला? लग्न सोडायचं आणि ह्यांना शोधत बसायचं? नाही. आई ते काय नाही. माझं ऐका तुम्ही, नका येऊ तुम्ही लग्नाला. चेतूच्या आई तुम्ही सांगा, मी त्या लग्नाला नसेन तर लोक काय म्हणतील? अभया चेतूची सासू नाही आली का? त्यांच्यामध्ये का वाकडं बिकडं आहे का? आपण कायला तोंड द्यायचं त्यांना बोलायला? मी येणार आहे. नाही, पण तुम्ही हव्याच आहात ना, त्यामुळे प्रश्न कशाला आई? कशाला माझ्या आईला कुठे एवढा मान देताय? तिथे झुरळ आहे ना. काय नाही काय झुरळाचं काय म्हण? हा, मगाशी या म्हणाल्या तुला झुरळ. मी काय बाबाडा ती शब्द बाहेर पडू दे. आई चेतू नाही, आई बोलत होती. नाही तुम्हाला नाही म्हण. अगं काय करती चेतू? नाही बाय, नाही बाय. नाही बाय, तुम्ही नाही झुरळ मी. मला दोन अशा मिशा, मी अशी उडते बाया. हे बघा, मी झुरळ आहे. मी अशी उडते बाया. आता या झुरळाला काय होते? किती वेळा सांगितलं? मला एकटीला का मारते? ह्या पण आहेत, त्यांना मारते. सॉरी मला ते झुरळ बघितलं ना की मला नाही आवडत. हात सुटतो माझा लगेच. सॉरी आई, सॉरी. चुकून झालं आई. सॉरी तुम्हाला लागलं का? सॉरी आई. ते नंतर तुझ्या आहे. मी येणार. हे लोक काय पण म्हणली तरी मी येणार लग्नाला. या तुम्ही या, आणि तुमच्या ह्यांना वगैरे सगळ्यांना घेऊन या. हा ना. फोन मामाजी. एक मिनिट, मी एक काम करते. मी आधी मामांजींना विचारते, कारण त्यांना विचारायला लागल. ते जर हो म्हणले ना तरच आई येतील लग्नाला. यायलाच पाहिजे ना. हॅलो मामांजी. हॅलो. हा नवा बेटा, कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही कसे आहे? मी म्हणतोय ते चुरळ कसं आहे आपलं? मामांजींना कळलं. लय मनकवडे आहेत मामांजी. मामांजी तुम्ही कसे आहात? अरे मी म्हणतोय बेटा. बरं ऐका ना मामांजी, मी काय म्हणते, बोल ना बेटा. मी याच्यासाठी फोन केलता का ते चेतूची आई आली. बर. आता चेतूच्या बहिणीचं लग्न ठरलंय. होती ती एवढी मुलीशी होती ती. अरे तिचं लगीन ठरलं.
अरे काय पोरी मोठ्या होते ती. खरंय खरंय तर ऐका ना मामांजी हा बोल ना बेटा. आयो ना ते त्याचं बोल लग्न आहे ना गोव्याला आहे हा गोव्याला आहे का? मला सांगा तुम्ही कुठे आहे आता अरे मी गोव्यातच आहे बेटा. मामांजी हा बेटा. काय करीता गोव्यात अरे ते तिथं कृषी महोत्सव आहे ना, तिथं आपला ऊस घेऊन गेलेलो आहे मी. हा का अरे मस्त स्टॉल लावलाय, काय गर्दी जमती ऊस बघाया. अरे तुला सांगितू 5 पेराचा एवढा दणगट ऊस पोर तिकडं कोणी पाहिलेलाच नाही ना. खरंय मामांजी आता फॉरेनची लोक तर नुसती धरू धरू पाहते ती. बापरे एवढा ऊस, अरे बापरे एवढा ऊस. त्यांच्याकडे असा ऊस पिकत नाही. 3 पेऱ्याच्या वरती तर पीक नाही ना बेटा. बया मामांजी किती भारी आपला ऊस पर फॉरेनच्या लोकांना पण माहिती अरे झालं 5 पेऱ्याचं ऊस आहे, सोपं आहे का बेटा ते? बर ऐका ना मामांजी हा बेटा. मी काय म्हणते हा बोल ना. तर ना त्या म्हणत होत्या का तुम्हाला सगळ्यांना गोव्याला यायला लागल यायचं तर मग- हा ते म्हणतात तुम्ही पण या म्हणून अरे बेटा मी इथंच आहे बेटा. बर काय झालं ते रशियाचे 2-4 पाहुणे आलते तिथं. हा त्यातल्या 2 पोरी आहे, त्या ऊस पाहून लयच माग लागल्या माझ्या. म्हणाल्या मला ते पीक कसं होत, मला त्या ऊसाची लागवड शिकायची. रशियातले शेतकरी पोरी आहे. अरे काय दांडगा उत्साह असतो पोरींचा शिकण्यासाठी. किती भारी हा मला त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवून घेतलं 5 स्टार. बया किती भारी मामांजी आता आई म्हणत होत्या का बा त्यांना पण गोव्याला यायचंय लग्नाला तर मग काय करायचं बरं अरे ते कठुडं काय झालं गोव्याला आणती. इथं काय तिला काय बोंड खोडायची का काजूची? काय नाही एक काम कर. हॅलो हा बोला. धनी वनी बोलतीये हा का ए जेनी. अगं माय तू डोंट गो दे लाट कमिंग नो. ओनली हा बोल ग ए बोल ग गटुडा बोल. जनीबाई कोण आहे धनी सांगा ना व्या जनीबाई कोण आहे धनी? तुझी सवत आहे तुला काय? हा धनी हॅलो हा बोल ग. मी पण गोव्याला येते मी ठेव फोन. येते मी निघाले धनी फोन ठेव. आई का मला यायचं ए जेनी अरे नको. ए नो ठेव फोन. परफॉर्मन्स. चेतनाची आई आणि गोव्यातल्या 2 रशियन्स या 3 बायांमध्ये या 3 बायांची भर पडली आणि या सगळ्या पोरींनी आज खूप धमाल आणली. क्या बात वागल. ओक साहेब दमदार दणक्यात परफॉर्मन्स. ईशा तुझी एंट्री खूप सरप्राईज होती आणि मस्त वाटली खूप. वा वा. वनिता नमा नेहमीप्रमाणे उलट झुरळला सलाम आहे सलाम. नॉर्मल झुरळ तू करशील इथपर्यंत तुझी पोहोच दिसलीच होती कित्येक दिवसात. उलट झुरळ म्हणजे कहर होता कहर. म्हणजे ऍक्च्युली दिसायला लागलं ते झुरळ उलट झाल्यानंतर तडफडतं ना ते दिसायला लागलं. चेतना तुफान तुफान फॅन्टॅस्टिक. मामनजी आता आले पाहिजेत आता म्हणजे खूप झालं म्हणजे आता. सोसवे ना. म्हणजे मामनजी आता आलेच पाहिजेत प्लीज. माझी खूप कळकळीची विनंती आहे. फॅन्टॅस्टिक खूप मजा आली. सही. कडक परफॉर्मन्स होता. एकतर सगळ्या मुलींनी मिळून हा सादर केला आणि मला असं वाटतं प्रत्येक बॉलला तुम्ही 6 मारत होतात. अशक्य होतं. चेतू आम्ही खूप दिवस वाट बघत होतो की तुझी आई कोण असेल आणि आज ईशाला बघून मला फार आनंद झाला तुझ्या आईच्या भूमिकेत. फार मजा आली. माझी ही फेवरेट सिरीज आहे. मामनजींमुळे अजून फेवरेट होत चालले आणि आजच्या फोन कॉलमुळे तर अजूनच जास्त फेवरेट झाले. प्लीज मामनजी लवकर या. आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत. मंडळी आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगनं घेतलाय संगीत शिकायचा ध्यास आणि त्यासाठी तिनं लावलाय सुमारिया चौगुलिया यांचा क्लास.
एरवी वेगवेगळ्या ठिकाणी दंगा घालणारी ही पात्र आज एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. त्यामुळे विनोदाचे सूर आळवले जाणार हे मात्र नक्की. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. होय 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 कभी खुशी कभी गम. नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी तुमच्या घरात आलोय का तुम्ही माझ्या घरात आलाय? नाही सॉरी नाही, मी तुमच्या घरात आलेलो अच्छा, आहे. तुम्ही चालत ना. नमस्कार. हो, तरीच म्हटलं मी इथे बसलो होतो गायनाला. हा, नाही. बोला बोला बोला. गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. हो, इथेच राहतात ते. हा, बोला. हा. ए गाणं पोप आणि मीच आहे. मीच गाणं पोपट. माफ करा. मी असं ऐकलं होतं तुम्ही गाण्याचे शिकवणी वर्ग घेता ते. हो, मी शिकवणी घेतो गाण्याची, पण खूप फी खूप घेतो मी, म्हणजे महाग आहे. नाही, काही हरकत नाही. हा. हरकत नाही. हा. हे घ्या. हा. ठीक. येस. 15,000 रुपये. काय हे महिन्याचे? नाही नाही, दिवसाचे. पर डे, आजचे. काय? हो. ए रुके, भाग रहा किधर? खुंदल खुंदल के दूंगा तेकू. इधर आ, इधर आ. क्या रे, किसी का भाई किसी के जान के सलमान हैं? पैसे क्या छुपा रहा? इधर दे. कितने पैसे है? 15,000 आहे, आताच मिळाले. 15,000 है ना. बचे हुए उधारी का 25,000. 2 दिन में अगर नहीं दिया ना, तेरा विग निकालूंगा ना, उसके बालों से फांसी दूंगा तेकू. छिपकली के मुंह के देख रहा क्या? चल आता कर रहा. 100 रुपये तरी द्या हो देवासमोर ठेवायला. 15च्या 50 घेऊन टाकले. काय 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 झालं पंडितजी? काय झालं? हा, नाही तुम्ही असे आश्वस्त. बसा 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 बसा. हा. आता जे तुम्ही मला हे दिलेत 15,000 दिलेत, हा. ते मला तुम्ही उद्याही देऊ शकता? हा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गाणं शिकवणार त्या दिवशी 15,000. हो. हा. म्हणजे जर मी 30 दिवस गाणं शिकवलं तर रोज 15,000 रोज 15,000. एवढ्या पैशात तर मी पाषाणाला सुद्धा गाणं शिकवेन. बोलवा बोलवा, कोणाला गाणं शिकायचंय बोलवा. मॅडम मॅडम या. हॅलो मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मौना डार्लिंग. बुम बुम. Oh my god, you guys miss me? How much you miss me? That much? That much? That much? I know you miss me. Hashtag infinity. I miss you too, guys. I miss you too. काय हो, त्या भिंतीशी कोणाशी बोलतायत? समोर आरसा पण नाहीये. ती त्यांची सवय आहे. अच्छा, अच्छा, हो. तुम्हाला पण करून घ्यावी लागेल. म्हणजे कळेल. मॅडम Yes. मॅडम Yes, manager. ओळख करून देतो. हे आहेत I know him. I know him. मला ओळखता? हे आहेत पोपटाचं गाणं समोरून चौघुला. हो, हे काय नाव घेतलं? नाही. गाणं पोपट सुमारिया चौगुलिया असं नाव आहे माझं. I'm so sorry. I'm so
सॉरी हे यार. क्यूटी पाय ओ माय गॉड मला हात नका लावू, मी ब्रह्मचारी आहे. ओ माय गॉड क्यूटी पाय नाइस हेयर oh my god oh cheap shampoo आपल्यातलं थोडंसं माझं उरलेलं यांना देऊन टाका मॅडम Yes. आणि मॅडम आहेत 69.9 M फॉलोअर असलेल्या 5289 रील असलेल्या 7899 पोस्ट असलेल्या 50,000 M रीच असलेल्या द रील स्टार फिन्स्टा स्टार मोना डार्ले. बसा 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 Yes, बसा. yes, I'm so excited. हो हो आपण शिकवणीला सुरुवात हो हो करू. हरकत नाही Yeah. हरकत नाही. तर मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही संगीतात रुची घेतलेली आहे. ओके हा ओके मला खूप आनंद झालेला आहे. Yeah. तर मला सांगा तुम्हाला गावं असं का वाटलं? मग मला तुम्हाला गावं असं का वाटलं मग? अरे बापरे, अरे स्किट थांबलं इकडे, ह्याच्या पुढे काय बोलायचं मग? अरे, मग म्हणजे काय? नॉट लाईक दॅट मग? नॉट लाईक दॅट मग किती दिवस मोना डार्लिंगने दुसऱ्याच्या गाण्यावर रील बनवायचे? किती दिवस मोना डार्लिंगने सगळ्यांना कॉपी कॅट करायचं? अरे मॅडम मला ओजे व्हायचंय. म्हणजे ना हमाल व्हायचंय, ओजे व्हायचं? नाही नाही ओजी ओजी म्हणजे ओरिजिनल. हॅशटॅग ओजी. ओरिजिनल. अरे बापरे, ह्या तुम्ही नवीन पिढीचे काय नवीन नवीन शब्द असतात. Gen Z ते- language नाही आहे. खरंच आहे ते, कारण मला काहीच कल्पना नाही त्याची. पण त्यासाठी आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो 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 मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो आय सेड नो नो मुलं बिलं सी मुलाने ना मन डायव्हर्ट होतं. आपल्यामध्ये मुलं होतील आणि मग नंतर सांभाळणार कोण मुलाला? कसं असतं ना, निसर्गात गोष्टी लपून राहत नाही, त्या निसर्ग कधी कधी असं शो करतो. हो काय बोलते ही? नाही नाही माफ करा पंडितजी. अहो मुळापासून म्हणजे झाडाची मुळं, आपण म्हणण्याची पद्धत असते ना, मुळापासून म्हणजे मला लक्षात. अगदी एकदम स्क्रॅच पासून. मला A to Z असेल तर ए पासून. मला लक्षात. त्यांना सांगा. हो हो त्या साध्या आहेत त्या, भोळ्या आहेत जरा. हरकत नाही. आपण पुढे जाऊया. हो पुढे Yes, जाऊया. आपण सुरू- मला गाणं तर आज मी शिकायचंय. हो गाणं शिकवणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे त्यासाठी. काय दाखवणार? मॅडम वाव! हे काय आहे? लाल कपडा. हे काय आहे? लाल कपडा. अरे हे जाऊ दे ना, जाऊ दे. एवढं काय अडकलंय त्याच्यात यार? ओके फाईन. ओके फाईन. हे मी दाखवतं एवढं मोठं, त्याच्याकडे बघा ना. ओके. आता मागे वळून बघू नका लाल कपडा. नो नो हे काय आहे? ही झेब्रा क्रॉसिंगची पेटी. बाळा, झेब्रा क्रॉसिंगची पेटी नाही म्हणत, याच्यावर हात चालतात, बोट चालतात अशी बघ. कोणी ना कोणी चालतं ना. काय करायचं यांचं? लॉजिकला तुम्ही बीट नाही करू शकत. अहो असं नाहीये ते, याच्यावर गाणी तयार होतात. लक्षात आलं का तुमचं? एक सूर असतात संगीतात. सारे ग म प द नि सा, 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 सारे ग म प द नि सा. हे सूर आहेत सा. नाही पण हे खूप बोरिंग आहे. काय boring? आय डोंट लाईक इट. हे मोना डार्लिंगला बोरिंग अजिबात आवडत नाही. काहीतरी एंटरटेनिंग करूयात ना, फन करूयात. बरं मला सांगा, या आधी तुमचा काही गाण्याचा अनुभव आहे का? गाणी वगैरे गायलात? ऑफकोर्स गाणी गायला आहात तुम्ही? ऑफकोर्स. वाह, 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 वाह. हा. मी लहान होती ना जेव्हा, हा. तेव्हा ना मी गाणीची भेंडी खेळायची. तेव्हा ना मी गाणी उलटी गायची. म्हणजे लाईक रिगो रिगो नपा खीर सालम फुनाछा दादा लमा कये हिवनी न आ. हे काय आहे? गोरी गोरी पान उलट गायलं. सरळ गाण्याचं हेच वांदे आहेत, उलट कशाला गाते हे मला कळत नाहीये. उलटी येईल समोरच्याला असं हे गाणं आहे. हे असं नाही मला करायचं. प्रत्येक सुराचा एक अर्थ असतो. सा रे ग म प ध नि सा. सा म्हणजे काय? षडज. रे म्हणजे काय? रिषभ. ग म्हणजे काय? गंधार. म म्हणजे काय? मध्यम. प म्हणजे काय? पंचम. ध म्हणजे काय? दैवत. आणि नी म्हणजे काय? निषाद. असे प्रत्येक सुरांचा एक एक अर्थ आहे. हो हो हो
आता मला सांगा मी काय काय सांगितलं. ओके ओके हा हा सा म्हणजे काय. साडू नो साडू नाही ग अगं साडू नाही. सा म्हणजे काय षडज. षडज असं आहे ते लक्षात आलं. या 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 हा या रे म्हणजे काय. रेशम रेशम नाही ग रिषभ. ओके रिषभ. ओके ग म्हणजे काय ग. गणपत ग म्हणजे गणपत. हे गणपत. चल दारूला ए जागा. नाही ते फ्लो मध्ये काय बोलते ही? फ्लो मध्ये त्या बोलून गेल्या. एक हे गणपत- flow मध्ये बोलायचं ते असतं? गाणं आहे गणपत चल दारूला. अहो ग म्हणजे गंधार. गंधार मॅडम. लक्षात आलं का ग म्हणजे गंधार. ओके 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 जरा कमी पैसे असते ना 200-300 रुपये तोंडावर मारले असते आणि तुम्हाला पाठवलं असतं. नाही. 15,000मुळे मी अडकलोय हो. थोडं बॅकफुटला आलेलो नाही हो. मी नाही हिला काही समजू. पण ऐका ना. मी काय शिकवावं असं तुम्हाला वाटतंय. ओके ओके मॅनेजर हा मा डॉरी प्लीज. डॉरी. डॉरी. डायरीला ती डॉरी म्हणते. आधी त्या डायरिया म्हणायच्या हे त्यातल्या त्यात बरं आहे. मी कथक प्रयत्नानंतर अथक प्रयत्न. कथक नाही. मी कविता केली आहे. तुम्ही कविता केली. हिला चाल लावा आणि मला शिकवा. सकाळी दिसतो सूर्य. वा सुंदर. सकाळी दिसतो सूर्य रात्री दिसतो चंद्र. वा लॉजिकल आहे. वा सकाळी दिसतो सूर्य रात्री दिसतो चंद्र. नाम है मेरा मोना झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. ही काय कविता आहे. झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. मी नाही हो. मी हात जोडतो. मी नाही शिकू शकत. खरंच सांगतो. नाही ते 15,000 रुपये दिल. हे नसते दिले ना मी 100 रुपये तर मारलेच असते तोंडावर. ऐका ना हा. बुर्जी असं नका. तुझा बाप भुर्जी. गुरुजी आहे ना माझं नाव. गुरुजी आहे ना. कुठे भुर्जी काढली. माफ करा. असं नका करू ना ताई. खूप ओरडतायत पोपटाला भागो भागो माझ्या. कोण पोपटाला भागो भागो. नाही. अरे गाणं पोपट नका घेऊ ना नाव. तुम्ही नाव नका. एवढं काय अडले. काय नाव आहे फालतू नाव आहे माझं गाणं पोपट. ह्याच्यात काय नाव घेण्यासारखं. माफ करा. अहो मला नाही चिडत मी असं. डोक्याचं ते होई माझ्या. हो हो अरे गाणं एवढं सोपं नसतं हो. आयुष्य जातात काही काही जणांची गाणं शिकण्यात. माहिती. 50-50 वर्ष तपस्या करतात शेवटी हातात काही लागत नाही. हो हो गाणं एवढं महान आहे. लक्षात आलं का. गाण्यात सूर आहेत राग आहे अलंकार आहे. हिला माहिती आहे अलंकार काय आहे. डोंट टेल मी गाण्यात अलंकार आहेत. हो प्राजक्त अलंकार विकते. ओ माय गॉड काय काय आहे. नतनी आहे का तिच्यात. मॅडम इथे काम करावं तिला. मी सांगतो मॅडम अलंकार म्हणजे ज्वेलरी नाही किंवा दागिने नाही. अलंकार म्हणजे गाण्यातले अलंकार मॅडम. हा म्हणजे सुरांचे अलंकार. सा रे सा सा रे ग रे सा सा रे ग म ग रे सा. याला अलंकार म्हणतात. याचा अभ्यास केला ना की आपण असे सुर पक्के होतात आपले. हा गाण्यांमध्ये राग असतात. यमन कल्याण भूप भैरव भैरवी त्यांचे आरोह अवरोह असतात. ते राग असे वेगवेगळ्या प्रहरी आपल्याला गायचे असतात. असं खूप असतं. घराणी आहेत खूप काही जयपूर घराणं आग्रा घराणं ग्वालियर घराणं पटियाला घराणं किराणा घराणं. आता गाणं शिकायचं म्हणजे मॅडम सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे ना. असा सखोल ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. बारकाईने गाण्याचा अभ्यास केला पाहिजे मॅडम. एक मिनिट एक्सक्यूज मी. हा तुम्हाला एवढी सगळी माहिती कशी. मी संगीतात विशारद आहे. मी आणि संगीतात मी PhD केलेली आहे. PhD केली आहे. हा कशात. मी म्हणजे तंतुवाद्य तालवाद्य स्वरमंडल यांची व्युत्पत्ती आणि श्रुतींचा तौलनिक अभ्यास आणि विश्लेषण यावर माझा प्रबंध आहे. आणि तसेच वयाच्या 3ऱ्या वर्षापासनं ग्वालियर घराणं जयपूर घराणं आग्रा घराणं पटियाला घराणं किराणा घराणं यांच्यावर माझा सखोल अभ्यास आहे आणि ह्यांच्यात मी नैपुण्य मिळवलेलं आहे. आणि 25हून अधिक आंतरराष्ट्रीय मैफिलीत मी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे लेडी गागा म्हणू नका एड शिरान म्हणू नका जस्टिन बीबर बियॉन्से शकिरा यांना मी कोरस दिलेला आहे. बेबी 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 गाण्यात बरेच बेबी बेबी मी म्हटलेले आहेत. तुझं वय बघता मी एवढंच म्हणतो की तुझं पाठांतर चांगलं आहे. या वयात तू इतकं शिकलायस. या वयात. अरे किती तरुण आहेस तू. मग इथे काय करतोयस. या बाईच्या इकडे काय करतोयस नोकरी तू. पैसे. असे कितीचे पैसे मिळतात रे. 13.5 लाख रुपये महिन्याला. आठवड्याला. UK पद्धती आहे आमच्याकडे. निसा
काय झालं गुरुजी पाणी मारू का काय 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 झालं काय 13.5 लाख रुपये तुला आठवड्याला मिळतात. जगात रिसेशन असेल आमच्याकडे नाही आहे. अरे काय बोलतोस काय तरी सुद्धा लाचार लाचार रे लाचार. संगीताची सेवा करत नाहीस तू लाचार. आणि तुम्ही कोण? मी पण. पण तुला लाज वाटली पाहिजे. आज संगीताची सेवा तू करत नाहीयेस. नाही. जाणीवपूर्वक तू करत नाहीस. ते कशासाठी? फक्त पैशासाठी. पैसा मलाही हवाय रे, पण मी संगीताची सेवा करतो. संगीतात काय ताकद आहे तुला माहितीये ना बाळा? संगीतात काय ताकद आहे? संगीताने पाऊस पडता येतो, दिवे पेटतात, पशु पक्षी नाचायला लागतात, थोई 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 थोई, पाऊस पडायला लागतो, ढगांचा गडगडाट होतो. कळलं तुला संगीताची ताकद काय आहे ती? हो मला एक्सक्यूज मी गायल्यावर सुद्धा हे असं सगळं होतं. अगं मी गायल्यावर साधा उंदीर येत नाही घरात. ते कुत्रे भुंकत असतात तिकडे, आणि तू गायल्यावर एवढं सगळं होणार आहे? येस होतं. मॅनेजर टेल हिम. एक मिनिट तुम्ही बाजूला व्हा. हरणं आली ना तर त्याची शेंडी लागेल. बाजूला व्हा. हरणाची शेंडी असते? मग शिंग कुठे असतात? नाही नाही कुठे असतात शिंग? नाही ते बोलतायत तर होतं ते. कोऑर्डिनेशन करा ना मॅनेजर. अचानक बालनाट्य सुरू झालंय का? थांबा जरा थांब मॅडम. सानी धानी मानी धानी ना, सानी धानी नानी मानी ना. ओ हे काय आहे? इंद्रधनुष्य. तुझ्या बापाने इंद्रधनुष्य असं घेतलं होतं? नाही ती हे 4 रंगाचं इंद्रधनुष्य? अहो, त्यांना कळत नाही. जाऊ द्या. त्या मध्ये मध्ये इंद्रधनुष्याला धनुष्य बाण पण म्हणतात. जाऊ द्या. सामी नानी धनी गनी ज मगरे गा गरे ग म सानी धानी ग यरला ला ला वा वा वश. कोण आहे? हरिण हरिण हरिण. अरे मोर दिसतोय. त्यांना मोरच हरिण वाटतं. तुम्ही थांबा. काय हे? कोण आले ते? साडे माडे दिन साडे माडे, साडे माडे दिन साडे माडे. कुठले साडे माडे रे? गप्पा बसा. गप्प रे तू. अरे काय चाललंय हे बालिशपणा? काय चाललंय? साडे माडे माडे कुठले साडे माडे माडे? काय बोलतेस तू? मला कळतंय का हे? No. संगीताचा असा अपमान करता तुम्ही? ऐका ना माझं गाणं बाकी आहे अजून. ऐका ना तुम्ही बसा ना इथे. बसा घरी जा 2 रे. मिनिटं बसा प्लीज. बसा. अरे माझं नको रे, गाणं ऐक ऐका. रे. मी खूप प्लॅनिंग केले. पुराताना पुराताना त्याच्यात गुडुम बुम 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 असा तानपुरा असतं का ते? तानपुरा. पुराताना काय? सॉरी पुराताना सापसा असं असतं ते. चल. ससा टिंग टिरिडिंग डिंग. ससा तो ससा पुस्तकाचा त्याने कशी लावली वेगे वेगे मारू डोंगरावर जाऊ. डोंगर गेला झोपी. ससा त्याच्या गालावर मस्ता त्याने कसा हा चॉकलेटचा बंगला. चॉकलेटचा बंगला कसा हा ससा. ससा झाला सोनेरी चंदेरी कासव कसा ससा. माझ्या माऊला मी पावडर लावते, टिळा लावते. काऊचं घर मेनाचं, काऊचं घर शेणाचं. उन्हात तू थांब भोलानाथ. आई मला छोटीशी गन पावडर दे. गन पावडर देऊन टिळा मी लावीन. दुदू 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 दुदू. अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार
बक्के होती सात तळ्यात बक्के होती साखर खाल्ली नो पप्पा. सर कसा वाटला सर? क्या बात है, एकदम झुंपचुकू डुंबू डुंबू परफॉर्मन्स. प्रसादा. सगळ्यात आधी तर सचिन मोठ्यांसाठी जोरदार टाळ्या. भन्नाट कॉन्सेप्ट होती, म्हणजे मोना डार्लिंग आणि सुमारिया समोर येतील हे कधी आम्ही म्हणजे याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण ते प्रत्यक्षात तुम्ही आणलं. आणि इतकी दोन खतरनाक कॅरेक्टर समोरासमोर आल्यानंतर धुमाकूळ अपेक्षित होता, तो झालाच. अफलातून शिवा कहर केलायस तू आज, कहर. म्हणजे शेवटचं तू जे काही केलंयस ते जर का लिहून काढायचं ठरवलं तर लेखक जीव देतील. आणि आय एम डॅम शुअर की ते अभिजितनी लिहिलेलं नाहीये, ते तुम्ही इम्प्रोव्हाइज केलेलं आहे आणि सरांनी इम्प्रोव्हाइज केलं, प्रश्नच येत नाही काही. म्हणजे ते टेरिफिक होतं, टेरिफिक, अफलातून. आणि त्याच बरोबरीने तुझाही मॅडनेस चालू होता ओंकार. अप्रतिम पॅच होता शेवटचा, बहारदार, मजा आली. मंडळी, नेहमी ग्रामसभेत मास्तरांना छळणारे गावकरी आज काही शंका घेऊन पोचलेत मास्तरांच्या घरी. बघूया मास्तर या शंकेचं समाधान करतायत का ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. हा हॅलो. हो आई बोल. आई बाबू. आई बोल. बाबू जेवलास ना? हो आई जेवलो. काय करतोय? काही नाही, मी इथे गच्चीवर आहे, झोपण्याचाच प्रयत्न करतोय. पण इतक्या रात्री फोन केला, सगळं ठीक आहे की नाही? हा सगळं ठीक आहे. हा, बाबू बर, ऐक ना बाबू, ओ मागच्या महिन्यात तुला पोरगी बघून गेली बघ ती. हा हा हा, तिने नकार कळवला. हा 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 बर बर बर. का बरं नकार कळवलेला आहे? नाही, ती म्हणाली की पोरगा चेहऱ्यावरून अभ्यासू वाटतोय, बाकीचं काही जमेल असं वाटत नाही त्याला. हा हा बर बर हा? बर. हरकत नाही आई, तू काळजी करू नको. जेव्हा माझ्या नशिबात लग्न असेल तेव्हा ते जुळेल. बरं 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 ठीक आहे. हा चल, जा. झोपतोयस ना आता? हो हो सुसू करून आलास ना? आई चल बाबू ठेवू? हो ठेव हा, चल, ठेव हा, बाबू काळजी घे. ठेव आई. चल चल चल. मास्तरानू, मास्तर, हो जागा हो काय, मास्तर, इकडे इकडे वरती आहे मी. हा, या. या वरती, या वरती. या या. असू दे रे. मास्तर, असू दे मोरे. मास्तर, काय रे चिकू? दुर्बिणीने तिकडची पुष्पा बघत होता काय? ए कोण? पुष्पा नाही पाहते मी. सप्तर्षी माहितीत की नाही? हा ते पाहत होतो. आणि पुष्पाच्या पलीकडे जग आहे. होय काय? मी आपल्या अलीकडेच रमतो, त्यामुळे मला तिकडे जास्त मजा वाटते. त्याला बसा. थोबडावीन मी, थोबडावीन. चिकू, हा बस बसा बसा. काय झालं? कशासाठी आलेला आहात इतक्या रात्री? नाही, काय झालं मास्तरानू, आम्ही पारावर चर्चा करीत होतो, तर आम्हाला एक प्रश्न पडला. ते चंद्रावर बघा 2 जण गेलेत, ते परत आले काय हो? पाम्या म्हणतो नाही आलं, मी म्हणतो आलं, मी म्हणतो एवढ्या बिल ते काय करतायत चंद्रावर? प्रश्न पडला. हा असा प्रश्न पडलेला आहे. हो हो नाही आलेले आहेत. चंद्रावर गेलेले जे 2 जण होते ते आलेले आहेत. हा, पण तुम्हाला का प्रश्न पडलेला आहे? तुम्हाला त्यांची नावं तरी माहिती आहेत का? नावं माहिती आहे, म्हणजे तो एक निलेश आर्मस्ट्रॉंग आणि एक आनंद अरविंद. 5वीच्या घुगऱ्या खायला गेला होतास त्यांच्या? तू ठेवलीत नावं ही? कोण आहे निलेश आर्मस्ट्रॉंग? नील आर्मस्ट्रॉंग असं नाव आहे आणि एडविन ऑल्ड्रिन असं नाव आहे. जाऊ दे मास्तर, नावावर एवढी लपडी कशाला पाहिजे? नील आपला सुखरूप आला ना त्या घरी झाला. तू कशासाठी आलाय ते सांगा तुम्ही. अहो एक गोष्ट कळली काय पोरांनो? काय? ही पैज मोरे जिंकले, ते परत आले. 50 दे. मी देतो नंतर. पण मास्तरानू, ते एकदाच गेले होते काय हो चंद्रावर? हा म्हणजे आता ते नील आर्मस्ट्रॉंग वगैरे माझ्या माहितीप्रमाणे एकदाच गेले होते.
पण अशी साधारण ही जी काही चांद्रयानाची मोहीम आहे ती बऱ्याचदा झालेली आहे, म्हणजे 20-22, आता मला एक्झॅक्ट अंदाज माहीत नाही आहे किती वेळा गेलेली आहे, पण बऱ्याचदा गेलेली आहे. पण आत्ता मला प्रश्न वेगळा पडलेला आहे. काय? ज्यांना ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये सरळ शिक्का मारता येत नाही त्यांना चांद्रयानाचे प्रश्न का पडलेले आहेत? हसू नका, उत्तर द्या. वास्तव म्हणजे आम्ही काय मोठं व्हायचंच नाही होय. हा म्हणजे काय आम्ही काय नुसतं ग्रामसभाच अटेंड करायचं काय विश्वभर ही बरं आहे का? म्हणजे ही कसं झालं, ऊस लावणाऱ्यांना बांबू लावायचाच नाही का? हे काय उदाहरण? सावत्या मुद्दा सांग. मास्तर मला सांगा, जग कुठं चाललंय आता? कुठे चाललंय? वर चाललंय वर. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी ऊसाला पाणी देत होतो तेव्हा वाचलं मी. काय? माणसं म्हणे आता तिकडे चंद्रावर मंगळावर बिंगळावर जमिनी घेते ती. खरं आहे काय? हो हो खरं आहे होय? हो हो. जायला घेऊ का 2-4 एकर? ऊस लाव की 2 एकरात? काय तुला सगळीकडे ऊस लावायचा आहे रे? हा, जिथे बघावं तिथे तुला ऊस लावायचा आहे. कुणी तुझ्या ऊसाला कोल्हा लावला तर काय करशील? थोबडावीन. हसतोय, मूर्ख कुठचा? अरे बरोबर आहे, चंद्रावर मंगळावर लोक जमिनी घेत आहेत, पण त्याचे काही वेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याचे काही वेगळे पॅरामीटर्स आहेत. आपल्याला नाही घेता येत अशा जमिनी. आणि एक लक्षात घे, तू सगळीकडे ऊस नाही लावू शकत. पृथ्वीसारखं पोषक वातावरण शेतीसाठी सगळीकडे नाहीये. नाही काय? मुळात वातावरणाचं सोडा, साधं गुरुत्वाकर्षण सुद्धा नाहीये वरती. तिथे अंतराळात काही ग्रहांवर गुरुत्वाकर्षण कमी आहे, काही ग्रहांवरती गुरुत्वाकर्षण नाहीच आहे. चंद्रावर कमी गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून तिथे माणूस उड्या मारत चालतो की नाही? होय का? मास्तरांनो, ते गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय? हो मोरेनो, ते माहित नाही तुम्हाला? ते बुळबुळीत असतं, झाडाला लागतं बघा ते असं. हे कुठलं गुरुत्वाकर्षण आहे बुळबुळीत? त्याचं कधी पाहिलंस तू हे बुळबुळीत गुरुत्वाकर्षण? काल बघितलं. गप्पा बस. काल बघितलं म्हणतो रात्री. गुरुत्वाकर्षण म्हणजे माहितीये का तुला? मी सांगतो तुम्हाला. गुरुत्वाकर्षण म्हणजे 2 अशा गोष्टी, म्हणजे वस्तुमान असलेल्या अशा गोष्टी त्यांची एकमेकांकडे आकर्षित होण्याची वृत्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर ते गुरुत्वाकर्षण महत्वाचं. लक्षात घ्या, काय आहे ना, या गुरुत्वाकर्षणाशिवाय काही होऊ शकत नाही. ही नैसर्गिक घटना आहे. आपण मला सांगा जमिनीवर का आहोत? कारण दारूच पेलं नाही ना कोण. नाहीतर आम्ही म्हणजे खरंच तुडवेन तुला. नाही. मी तुडवेन तुला. एकदा बसून बघा आमच्या लय मजा. मोरे, आपण जमिनीवर गुरुत्वाकर्षणामुळे आहोत. गुरुत्वाकर्षण महत्वाचं. मी तेच सांगत होतो. काय आहे ना, अंतराळात 0 गुरुत्वाकर्षण असतं की नाही, तर तिथल्या वातावरणाशी आपल्याला कोपअप करता येत नाही, एकरूप होता येत नाही. त्यामुळे काय करतात, जेव्हा इथून ॲस्ट्रॉनॉट्स पाठवतात तेव्हा त्यांना त्याची ट्रेनिंग दिली जाते की 0 गुरुत्वाकर्षणात कसं राहायचं. आणि त्यांचं जे अंतराळ यान असतं त्यात सुद्धा 0 गुरुत्वाकर्षण असतं. म्हणजे तिथे काय होतं, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे गोष्टी हवेतल्या हवेत तरंगू लागतात. सांगतो काय असं होतं तिकडं. म्हणजे मी उद्या आंघोळ करताना तोंडाला साबण लावला आणि साबण असा ठेवला तर हवेतल्या कुठं जाईल, तो गावायचा कसा? म्हणजे नंतर असं लय वांदे होतील माझं. मी तर बगलेत जर साबण लावा घेतला तर साबण वर जाणार नाही, माझा कान स्वच्छ होईल, पण बगल तशीच राहील. नाही, मी काय म्हणतो बने, मग तुला बगल साफ करायची असेल ना तर तुला हिचं साबण लावावं लागेल, मग तो वर असा सरळ केलं का ना, उडतो ना साबण. असं आहे काय? म्हणजे मला आता समजलंय, बगलेत साबण लावायचं असेल तर मांडीला घासायला लागेल, आणि ते तलव्याला लावायचं असेल तर जमिनीला घासावं लागेल. आधी तुमच्या सगळ्यांचा मेंदू घासावा लागेल. मूर्खांनो, तुम्ही 5 जणांनी मिळून या गावात विज्ञान जेवढं ठेचलंय ना तेवढं जगात कुणी नाही ठेचलंय. मूर्ख कुठचे? अरे बाबा, मुळात तिथे अंतराळात कुणी आंघोळ करत नाही. त्यांचे स्पेस सूट असतात त्या अंतराळवीरांचे, ते विशेष पद्धतीने बनवलेले असतात, त्यामुळे ते आंघोळ करत नाहीत. ते जे स्पेस सूट असतात की नाही, त्यात पृथ्वीला पोषक असं वातावरण असतं, त्याच्यात ऑक्सिजनचा पुरवठा असतो, मलनिस्सरणाची सोय असते. मलनिस्सरण म्हणजे? मलनिस्सरण म्हणजे अहो मोर्याने तुम्हाला काय ते बुलबुलीत असतं झाडाला. ए बाबा, मला एकदाच सांग, तू काय पाहिलंयस बुळबुळीत जे तुला सगळीकडे आहे असं वाटतं? मलनिस्सरण म्हणजे, मोरे मी तुम्हाला सांगतो, मलनिस्सरण म्हणजे विष्ठा. हा, म्हणजे आपण ती एकमेकांची करता होती. ती चेष्टा. बोललो ना चेष्टा म्हणून. तुम्ही नाही बोलला, मी म्हणतो. विष्ठा म्हणजे आपण नाही का, आपण खाल्ल्यानंतर मग आपण एक आपण नाही का, आपण आधी खातो आणि मग त्याच्यानंतर आपण एक हागायचं म्हणा की सर. मास्तर सगळं मान्य आहे, पण मला सांगा, आता समजा मी वर गेलो, ऐका आता, म्हणजे मी वर गेलो आणि माझा जर घासा बसलेला असेल आणि मी जर समजा तिथं गुळण्या करत असेल, असं
पाणी वर गेलं म्हणजे हा तेवढं समजा मी उलटा झालो पाण्याच्या मागे जायचो करत काय करायचं. अरे कशाला तुला करायचं हे सगळं मुळात. तुझा घसा बसत असेल तर कोण पाठवणार आहे तुला वर. घसा काय प्रश्न आहेत हे मोरे, कशासाठी आलाय तुम्ही. हा घसा बसणं गुळण्या करणं हे प्रश्न आहेत का मला सांगा. आणि चांद्रयान सोडणं काही सोपं आहे का. हा मी वर गेलो तर असं नाही सोडता येत चांद्रयान आणि त्यातनं कोणालाही. हा आत्तापर्यंत फक्त अमेरिकेने, रशियाने आणि भारताने सोडलेलं आहे. किती लांब आहे माहितीये का चंद्र आपल्यापासून साधारण 3.5 लाख किलोमीटर दूर आहे. हा म्हणजे चिपलून एवढा. कौतुक वाटतं रे तुमचं. जेव्हा तुम्ही येताना कधी कधी असं वाटतं किती ती उत्कंठता, पण क्षणात लक्षात येतं अतिशय मूर्खपणा आहे हा. मूर्ख कुठचे. अरे बाबा हे जे आहे ना हे ग्रह वगैरे कैक प्रकाश वर्ष लांब असतात. हे नाही प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं हो मर्यानू किती वेळा सांगू ते बुळबुळीत असतं झाडाला. इकडे ये तू, पुढे ये तू. कुठलं प्रकाश वर्ष पाहिलेलं आहेस तू बुळबुळीत. झाडाला काल काहीतरी बघित. कुठल्या झाडाला होतं प्रकाश वर्ष मूर्खा. हे बघा लक्षात घ्या, प्रकाश वर्ष म्हणजे काय तर प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. कळलं. बरोबर. आणि आपण काही तेवढं अंतर कापू शकत नाही कारण आपण तेवढं जगतच नाही. हा पण मास्तरानू म्हणजे बघा म्हणजे आपल्या मनात आलं म्हणून विचारतोय. आपण असे किती वर्ष जगतो. हा चांगला प्रश्न आहे. बघ म्हणजे माणूस एक साधारण 60 ते 70 वर्ष जगतो सरासरी. 60-70 म्हणजे आपल्या सगळ्यांकडे खूप वेळ आहे. तुमचं साधारण वय किती हो. माझं 35. 50 रुपये द्या. ए बा, ए पम्या 50 रुपये काढ. सावत्या 50 रुपये. हो, तुम्ही होतात बोलले. इथं मागाशी मला 50 पाहिजे. पैसे लागले आपली 50 रुपये काढ आधी सांगतोय. मी बघू नको. अरे चिकू, 50 रुपये द्या. मला मागशील. तुम्ही नाही. ए तुम्ही पैसे द्या आधी सांगतोय. हो जिंकला माहितीये सगळं होतं. एक मिनिट थांबा रे थांबा. 50 रुपये. बस खाली. काय घडलं आता. नाही काय झालं कसले आम्ही पैसे आहेत? पारावर चर्चा करीत होतं की मास्तरांचं अजून लग्न कसं नाही झालं. म्हणजे 2-3 मुद्द्यावर आम्ही चर्चा केली. नाही असं नाही आहे तर मीच म्हटलं आता कशाला करतील. 55 वर्ष झालेलं आहे. 5 वर्षासाठी कशाला लग्न करतील ते. पण मी म्हटलेलं नाही मास्तरांचं वय 45 आहे अजून त्यांच्याकडे 15 वर्ष आहे. मी लगेच म्हटलं 48 आहे 12 वर्ष आहेत. मी त्यांना बोललोय 35 वर्ष आहेत म्हणजे अजून 25 वर्ष आहेत त्यांच्याकडे आयुष्याची मजा करायला. 50 रुपये द्या पहिले. ए, तुम्ही पैसे द्या आधी सांगतो. पैसे जिंकलोय मी. म्हणजे माझं वय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा घाट दुसऱ्यांदा घातलात. नाही मास्तर काय झालं तुम्ही डायरेक्ट एखाद्याच्या घरी येऊन त्याचं वय विचारणं बरोबर दिसत नाही ना. आणि तुम्ही कसं जगदा चढवलं उगाच काहीतरी कठीण माहिती विचारली की तुम्ही फुटता एकदम. म्हणून आम्ही येऊन अंतराळाचा विषय काढला आणि मग शेवटी आता वयावर आलो आम्ही. आमचं कसं आहे तुम्हाला चावी दिली की तुम्ही बोलताव ना. मतलब त्याच्यात पण 35 आहे. हे 50 द्या पण माझं नाही. बरोबर. तुम्ही माहिती सांगितली त्याच्यामुळे आम्हाला कळलं काय काय बरं. हरकत नाही अरे. पण लग्न करा हरकत नाही. हरकत नाही पण त्या निमित्ताने तुम्हाला माहिती कळली. माझं वय कळलं. बरोबर. अजून काय हवं या मास्तराला. बरोबर. एकदा तुमचे मुडदे पाडले. वा 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 मस्त झाला परफॉर्म. सई. इंटरेस्टिंग विषय होता. कुतूहल निर्माण करणारा विषय होता. या विषयाला तुम्ही हात घातला त्याचा खूप आनंद आहे. वेगळं होतं काहीतरी. मजा आली. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. उद्याच्या भागात ठरणार आहे सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सौदा. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या मैफिलीत हास्याची फक्कड लावणी सादर करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी आता इथे रंगणार आहे चोर पोलिसांचा खेळ. चला तर बघूया यात कोण चोर ठरतंय आणि कोण शिरजोर होतोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवली हास्य कलाकार. फुलराणी फायनली आपलं लग्न ठरलं ग. हो ना. आणि तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला होकार पण दिलाय.
हो ना मोतीबिंदू. मोतीबिंदू नाही ग गौरव, मोतीबिंदू काय? नाही अरे मोतीबिंदू आहे ना बाबांना. हा मग काही नाही सांगितलं मोतीबिंदू आहे ना बाबांना. हा, मग आपल्या लग्नाचा आणि मोतीबिंदूचा काय संबंध? अरे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्याशिवाय आपलं लग्न कसं होणार गौरव? हे तुझं काय करू ग मी पिल्लू? तुला कळतं का तुझं नेहमीच क्रम चुकतोय? हा नेहमीच चुकतो तुझा क्रम, असं नको ना करू ग. मग ते सगळं सोड, असं ते पडू दे. मला नेहमी असं वाटतं ग कधी एकदाच आपलं लग्न होतंय आणि आपण युकेला शिफ्ट होतोय. मी खूप एक्साइटेड आहे. जाऊ दे कधी एकदा बस येते बघ दे. हा पण आता सिनेमा मस्त होता ना, फुलं राणी. वा वा किती मस्त झाग माग मागायचं. चोरी करतो ऐका चोरी करतो नाही चोरी करतो. ऐका जरा आवर घाला तुमच्या एनर्जीला आवर घाला. मी चोर नाही आहे, मी चोर नाहीये. हो 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 हा चोर नाहीये, हा माझा होणारा नवरा आहे. हा बापरे कशाला मारला? कशाला मारताय? सॉरी अरे कशाला मारताय? काय माहित नाही, तुझं तोंड बघितलं की आपोआप हात असं होते. अरे त्याच्यात तुम्ही म्हणला यार ह्यो माझा होणारा नवरा आहे, डोकं सटकलं माझं. अरे पहिले बघा तरी कोण आहे काय आहे ते. हा अरे हा चोर आहे, तुम्ही ह्याला इतका वाईट दिसतो मी. सॉरी काय तुमच्याकडे असं पटकन बघितलं ना की तुम्ही चोरासारखे दिसता. जास्त बोल नका नाही का? प्रिया. मी चोर नाहीये, हा चोर आहे, ह्याला मारा. हो ठीक आहे असू दे, होऊ शकतो लोकांचा गौरव समज. ए तुझी कॉमेडी ग. गैरसमज गौरव समज काय आहे? सॉरी गैरसमज. आपण मग बागेत बसलो होतो मागे एकदा, लोक येऊन तुला विचारत होते शेंगदाणे आहेत का, असं होतं तुझ्याकडे बघून. तुला बोलले ना मी दाढी कर आणि ते केस काप, तू ऐकत नाहीस माझं. तू जरा शांत बसता यार. आधीच ह्या लोकांनी मला एवढं मारलंय, माझ्या जखमेवरती मीठ नको चोळू. भाई लोक हा चोर आहे, ह्याला पकडा, ह्याला मारा. इकडे चोरी करते बाजू आहे अडगे हानीन बेने. नको ना सर नको, सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणून भूक लागली, पैसे काढत होतो तेवढ्यात त्याने पकडले. मी चोर नाही साहेब, मी चोर नाही. ए चोर नाही का चोर नाही, याला हाना तुम्ही, याला हाना. हे काय वसाडे हाना का हाना? आपण डायरेक्ट कायदा हातात घेऊ शकत नाही. मग मला मारताना काय घेतलं होतं हातामध्ये? ठीक आहे मोरे आपण काय करू, ह्याला पोलिसात देऊ. पोलीस ह्याला वटणी बांधतेली बरोबर. पोलीस बोलवा. मी सांगते साहेब या चोराने माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. नाही अरे साहेब चोरी करतो त्या पोरीची. नाही साहेब मी चोर नाही आहे साहेब. चोर असंच बोलतो वसाऱ्या. अरे साहेब माझं ऐकून तर घ्या साहेब. ऐका साहेब खरंच तुम्ही बोलू नका, अजिबात बोलायचं नाही. अहो पण तो खरं. अरे 32 वर्ष झालं मी हवालदार मध्ये आहे. मग हवालदार कोणामध्ये आहे? तो माझ्यातच आहे वसाऱ्या. सॉरी. बघितलं मला कळतं चोर कोण आहे आणि साव कोण आहे त्या. ऐका प्लीज ऐका हवालदार साहेब. हा खरं बोलतोय, हा चोर नाहीये. नाही हा माझा होणारा नवरा आहे. अरे तुम्ही का मारताय त्याला? अरे काही कळत नाही. तू बोललीस ना हा नवरा आहे, पटकन तिकडे हात गेला. सॉरी साहेब मला कशाला मारता? आयशे बजावतो मी चोर नाही हो साहेब, मी चोरी केली नाही, याने चोरी केली आहे. हा चोर आहे. हा चोर आहे. हा बसाऱ्या तू चोरी केलीस? हो साहेब हो हा चोर आहे, तो चोर नाहीये. अरे नाही रे, ऍक्च्युली दोघांकडनं बघितलं तर हा चोर वाटतंय. काय बोलताय साहेब, इतका डेंजर आहे का मी चोर वाटायला? प्रिया मला खरं सांग, आजपर्यंत मी कधी काही चोरले का ग? आणि माझं हृदय चोरलंस ते? हृदय चोरलंस वसाऱ्या? नाही कुठला खिचा ठेवलं काढ बाहेर. अरे ऐका ना, नळात न पडलेला हवालदार. अरे 2 मिनिट पूर्ण ऐकून तरी घ्या ना. तुझं काय ग इकडे हे? काय बोलतेस तू? सॉरी पण ते ही फ्लड करायची जागा आहे का? टाइम आहे का तसा? जरा गप्प बसता. साहेब मी खरं सांगतो, मी चोर नाहीये, हा चोर आहे. त्याने पर्स चोरी करायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याला मारा. हा नाही एकदम कायदा असा हातात घेता येणार नाही. बसाऱ्या मी पोलीस आहे म्हणून काय पण करायचं?
अजिबात त्याला मी मारणार नाही. ठीक आहे, मी त्याच्या विरुद्ध FIR करणार आहे. ए कशाला, आपलं ऑलरेडी आहे ना अफेअर. ए पिल्लू, तू मुंबईत आहे, कॉमेडी अजून कात्रजलाच आहे. पुढच्या वेळेस मम्मी येईल ना, मम्मीला सांग सोबत घेऊन ये कॉमेडी. आता गप्प बसशील तू. मला ह्याच्या विरुद्ध FIR करायच्या. याला मारा तुम्ही, याला मारा तुम्ही. रे याला मी मारू? कायदा बिदा काय का नाही वसाऱ्या? अरे मी पोलीस आहे म्हणून काही पण करायचं? अरे काय मारताय मी? का ताशा आहे का आल्यापासून मला वाजवता येते? त्याला विचार तू चोरी केलीस काय रे? नाही साहेब, मी फक्त चोरी करण्याचा प्रयत्न केला, बाकी काय नाही केलं. सगळं उचून काय खाल्लं नाही, पोटात दुखतंय साहेब माझ्या, पण मी चोरी करण्याचा प्रयत्न केला साहेब, बाकी काय नाही केलं. उभं सर, गौरी बेरोजगारी वाढली माहितीये. लोक पोटा पाण्यासाठी चोऱ्या माऱ्या करायला लागल्यात रे बाला. बरोबर आहे साहेब. मला काय बोलावं आणि काय करावं सुचत नाही. सुचत नाही ना, तू गप्पा बस. मग मला तर काय बोलायचं ते पण सुचत नाही. साहेब, हे बघा, तोंडावनं कळते हो त्याच्या. साधं पोरग दिसते हो, शिकलेलं वाटतंय ते. त्याची तरी काय चूक आहे सांगा बरं. खरंय हो, आता आमचा गौरव पण इंजिनियर आहे, पण अजिबात नोकरी नाही बिचारायला. ह्या वाचाडाला नोकरी नाही आहे? नाही मला. तुला अजून नोकरी नाही आहे? नाही. एवढा शिक्षण वाचाड्या, थांबा. एवढा शिक्षण. तुला पोरी मी तुला समज देतो. एक वेळ तू चोराबरोबर लग्न कर, पण ह्याच्यासारख्या इंजिनियर बरोबर लग्न करू नको. नोकऱ्याच मिळत नाही. अरे तू नाग्या, तुला इंजिनियर म्हणजे काय ते तरी माहितीये का? मला? अरे मी एरोनॉटिकल इंजिनियर आहे. काय मला ना कोण पोरगीच देत नाही. मी लय प्रयत्न करतो, पण डेअरिंगच होत नाही रे. अरे याला नॉट इंजिनियर म्हणतात. कळलं काय? तू मध्ये मध्ये बोललो का? हो साहेब, तुम्ही त्याला मारा. तुम्ही मला लय मारलंय. तुम्ही त्याला मारा, नाहीतर मी तुमच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहे. तुम्ही तुम्ही त्याला मारताय की नाही मारताय? अरे कसं मारणार बसाऱ्या? मी कायदा हातात नाही घेऊ शकत. नाही ना, बस तुमच्या उपोषणात बसतो आता मी. हवालदार कदम मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. हमारी पुंगी मारे करो. हमारी पुंगी मारे करू? काय बोलताय तुम्ही? अरे हमारी मांगे पुरी करू असं आहे ना ते. आणि एक मिनिट, तुम्ही माझ्या शेजारी कशाला बसलात? आता एका इंजिनियरची दुसरा इंजिनियर मदत नाही करू शकत. लांब बसा, लांब बसा. कळलं ना? माझ्या शेजारी नाही बसायचा. आधी सांगतो. मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरुण कदम मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरुण कदम उच्च पडा रे. आता बघा तुम्ही आता काय दांगडो लावला रे? उपोषण करतो? हा साहेब. पोलीस स्टेशन मधून परमिशन घेतली होती का? नाही साहेब. साहेब ऐका साहेब. करे काय झालं? ही जागा काय तुझ्या पप्पाची आहे का? नाही नाही, मी शांतबाट. कदम काय मॅटर आहे? सर या पोरीची परत चोरी करायचा प्रयत्न केलाय. शांतबाट. गुपचूप. मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी विचारेन तेव्हा बोलायचं. अहो पण तुम्हाला केसच नाही, मग तुम्ही कसं विचारणार? रे मला का मारताय? ऐक ना, 5 मिनिटं कॉमेडी जरा दाबून ठेव ना यार. ते माझ्यावरती ऐका ना तुम्ही माझं. ऐका प्लीज, ऐका प्लीज. ऐका बोल साहेब. हा चोर नाहीये, हा खरं सांगतोय. हा माझा होणारा नवरा आहे. कशाला मारलं? अरे सॉरी म्हणजे ही म्हटली ना तू होणारा नवरा आहे, तर आपोआप तुझ्या चेहऱ्यावरून हात फिरला गेला रे. असा चेहरा आहे माझा? ऐका ना, माझ्या चेहऱ्यावर हात फिरवण्यापेक्षा याला मारा. तो बघा हा चोर आहे, त्याला मारा ना तुम्ही. त्याला मारू? त्याला मारा. अहो तुम्ही कायदा बिदा नावाची काही गोष्ट बिष्ट आहे की नाही? सर म्हणजे मी इन्स्पेक्टर आहे, म्हणजे मी का कोणाला पण मारू शकतो का? अरे म्हणजे एखादा माणूस दिसला की तो दिसला त्याला मारायचं असं नाही ना रे. शेवटी कायद्याचे राज्य आहे. अरे हो, पण माझ्या वेळेस कुठे जातं कायद्याचं राज्य? मला सपासप मारताय तुम्ही यार. सॉरी अरे तू दिसला ना, तुझा चेहरा दिसला की ते होऊन जाते रे. तुझा चेहरा आहे ना, तो चेहरा मार खाण्यासारखा आहे. तू शांत काय करू मग चेहऱ्याचं? शांत राह तू. तू आहे का? हाय इकडे इकडे रे. अरे चोऱ्या करतो का तू? सगळं काय खाल्लं नाही, पोटात दुखतंय माझ्या, म्हणून मी पर्स शोधण्याचा प्रयत्न केला, बाकी काय नाही. मी चोर नाही साहेब, मी चोर नाही. तू खाल्लं नाही काही? मी काहीच खाल्लं नाही. अरे काय वाईट अवस्था झाली रे तरुणांची. नको 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 रडू नको रे, रडू नको. कदम सेट बिस्किट घेऊन या.
खिशातच आहे अरे बापरे बेटा रडू नको तू घे घे बिस्किट का साहेब बिस्किट का त्याला बिस्किट का देत हा त्याला बिस्किट का देत त्याला मारा ते चोरी करता बापरे मध्ये मध्ये बोलू नको तो बेटा बेटा अशी चोरी मारी नाही करू ना रे आता तुझ्यासारखे चिकने चुपडे पोरं चोऱ्या करतायत म्हणून अशा मुली ह्याच्यासारख्या भंगारतोंड्याबरोबर फिरतायत ना है की नाही 1 मिनिट साहेब जास्त बोलता तुम्ही स्क्रिप्ट मध्ये फक्त ह्याच्यासारखं लिहिलं होतं भंगार तोंडे ऍडिशन घेऊ नका नाही नाही नाही, नाही सॉरी काय तुझा चेहराच असा आहे ना तोंडातून शब्द आपोआप निसटून गेला असा चेहरा इतका वाईट चेहरा आहे माझा नाही नाही एवढा वाईट चेहरा नाही आहे. पण कसं आहे म्हणजे एखादा यमदूत हिकडं आता निघाला असेल तर त्याला उगाच वाटू शकतं ह्याला आज उचलू काय जाऊ शकतं. म्हाताऱ्या जास्त बोल नको तुला मी साकीच मारून टाकीन लक्षात ठेव मारून टाकीन मी अंगा पोलिसांसमोरच जीवे मारायची धमकी देतो साहेब याला घेऊ आतमध्ये खरं डिपार्टमेंटच्या माणसांसमोर तू मारायची धमकी देतो का रे? एवढी हिंमत वाढली तुझी मारीन ना तुला असा अरे, मला मारण्यापेक्षा त्याला मारा ना कधीपासून मलाच मारताय तू शांत राहा हा? शांत राहा रे. यार तू तुला कळत नाही का यार नको ना असं करू राजा माझ्यावर सगळे म्हणतात. केवढी आहेत बघ ना ते तुझ्या पाया पडतो बापरे मारतील ना ते असं करू नको राजा मारतील ना ते अरे तूच मारतोय मला ते कर ए शांत बटा रे काय बोल नको बेटा ए बेटा अरे असं नाही करू ना रे चोरी बिरी करायची नाही ना आता तू चांगल्या घरातला दिसतो तुला चोर म्हणून पकडलं तर कसं दिसेल रे आता याला पकडलं असतं समजू शकतो याचा चेहरा छोट्या भामट्याचा आहे चोट्टा भामट्यासारखा चेहरा आहे माझा तसा चेहरा आहे माझा तुम्ही साहेब तुम्ही उगाच मला जास्त बोलता तू आहे ना जास्त बोल नको तू नेमन राय मी आहे ना खरं तर तुला आत्ता जेलमध्ये टाकू शकतो नको सर. नाही पण तू तरुण आहे तुला करिअर आहे म्हणून तुला एक संधी दिली पाहिजे रे मी तुला सोडतोय पण तू शपथ काय मी तर म्हणतो तू माझ्या मागे म्हण काय बोलू मी चोरी करणार नाही मी चोरी करणार नाही. अरे तू नको ना रे नक्कल करू अरे तू नको ना रे नक्कल करू. तू नेमन राह बर का फार डोकं फिरतंय पण तुझा चेहरा एवढा गोड आहे ना की तुला मारावं असंच वाटत नाही ना रे ए पुरी चोरी म्हण चोरी ओ दादा तू म्हण चोरी रोजची रोजची ओ कदम चोरी म्हणा चोरी इकडे मारू नका मला इकडे ये. मार खाल्लाय मी आल्या लवकर इकडे ये. चोरी म्हण चोरी बघ रे अरे त्याला जमलं त्या बंगारला तुला जमत नाही का अरे मला फक्त बोलायला जमलं तो चोरी करतोय ना यार. अरे नाही. त्याला मारा ना यार तुम्ही तुझं थोबडच असं आहे तुझा चेहराच मार खाण्यासारखा आहे तू तुझा चेहरा वाचव दूर आहे तू थोडस जाऊ मी दूर जाऊ बेटा बेटा मी तुला सोडतो तुझ्या आहे रे एक काम करतो तू आहे ना पैसे घेऊन जा हे सगळे घेऊन जा तू हा जेवण कर काहीतरी काम धंदा करतो हा थँक्यू सर. चल चल समजदार ऑल द बेस्ट. अरे चोराला तुम्ही अरे, शांत राह तू काय इकडे सार्वजनिक ठिकाणी काय लपडी करत होता मी काय लपडी करत नव्हतो मग? आम्ही पिक्चरला गेलो होतो घरी चाललो दोघं आम्ही कुठला पिक्चर फुलराणी चांगला पिक्चर आहे ना रे भारी पिक्चर आहे तू थोबडत तसं आहे रे अरे बापरे तू निघ पटकन थोबड्याला पाहू तुझं थोबड्याला पाहू नाही काय आहे विषय मी चोर आहे की तू माझी बायको आहे हा विषय आहे चल प्रिया अरे बाप चोरी म्हण रोजची कदम या रोजचीला घ्या बरं मी काय केलं मी काय मला काय अर्थ आहे वा 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 तुमची रोजची कॉमेडी आज जरा जास्त भारी वाटली मस्त होता हा गौरव समज मस्त मस्त परफॉर्मन्स सई. मॅड परफॉर्मन्स होता. अमेझिंग टीमवर्क. सगळ्यांनी येऊन आपापली कामं चोख बजावली आणि प्लॅटॉनिक नेहमीप्रमाणे तुम्ही भाग खाऊन गेलात. गौऱ्या मस्त होता नेहमीप्रमाणे. तुझे खुसखुशीत पंचेस आणि ऐन वेळेला तुला ज्या सुचणाऱ्या गोष्टी यांनी तू कायमच आमची मनं आणि हृदय जिंकून घेतोस. मजा आली मस्त. मंडळी आता इथे एक कलाकार आपल्या सहकलाकाराला अभिनयाचं सोपं तंत्र शिकवणार आहे. चला तर बघूया हे सोपं तंत्र एकंदर शूटिंगसाठी
तारक ठरतंय की मारक हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. हा काय हा हिरोईनची हेअर ड्रेसर आहेस ना तू? हा मग काय सय मग तिचे केस विंचर ना, स्वतःचे काय विंचरतेस? आई आहेस सय सकाळपासून 3-4 वेळा तिचे केस चेक केले माहितीये राहतात बुळबुळतात. मी काय करू मग? तू हेअर ड्रेसर हा मला माहितीये उद्या दिवस इंद्रजीत काम केलं मला नका सांगू मी तुम्ही एडी म्हणा लगेच ते होईपर्यंत केस देत कर. मला तुला एडी म्हणायला आवडेल, मी म्हणतो, सांगतो तुला. हा चल. सर एक सांगू आई हो का नाही बोला ना एक सांगू. हो बोल मी डिरेक्टर आहे. हो बोल काय. तुम्ही पण टेटनिंग करून घ्या सर. कशाला? कुये चांगले नाही दिसत. कुये नाही ग, कुरळे असं आहे ते. मला चिरवताय सर तुम्ही. अगं नाही. मला अचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे तरी पण मला बोलायला सांग. मी बोलते तर देतो मी काय करू. थांब ना जा. टॅलेंट बघा ना माझं बोलताय नाही एवढं तुमचं. मला माफ कर बाई, तू जा ना तिकडे, जा ना, कर ना तिकडे, जा ना. चलो रेडी. हा येई मये केक करू द्या ना वेळ लागतो. येई हा बाई हा. येईचे केस अगं नको खाऊ टमोटा ठेव ना. या गोष्टी मला काय लागतात इथे आणि शांतपणे कर. शांत. प्रत्येक वेळ लागतो सगळ्या. अरे मला कनेक्शन देईल का कोणी? अरे सुनील दा, हिला कनेक्शन द्या ना कोणीतरी. तोंडाने फुकू काय मी? हा सुनील दा, घे बाई घे कनेक्शन घे. आणि आता प्लीज आवाज करू नकोस, कळलं का? प्लीज आवाज करू नकोस. ग चालू कशी काय? जरा थांब. जरा थांब. हायू काय ते आवाज येतो नीट. हे काय रे बेस्ट ऑफ लक म्हणजे? अरे काय हिचं काय करायचं? ती सर हो सर ती अशीच आहे. 10 वर्ष मी तिला ओळखतोय. आम्ही एक डेली सोप करायचो तेरी मांग मेरी बिंदी नावाची. तिथे पण अशीच त्रास द्यायची. शेवटी हिरोईनचं टक्कल केलं नीला काढून टाकलं सर. खूप त्रास. तू तेरा देख ना मेरे को क्या बोलता है? तू तेरा देख ना बाई, तू तेरा देख ना. समीर सरांना बोलवा ना, पहिला दिवस आहे आज. सर विराज बघेल ना मी करतो इथं काम. आलाय विराज. हॅलो I love you all. Hi युनिट कॅमेरामॅन. होय दादा. कैसो है रे बाबा. हाय गाइस. अरे हो रे चल आ बाय गो. अरे तू माझाच आहेस. होय कसा जाऊ ना गाइस. मस्त अरे बने. व्हेरी गुड कैसे बाकी सब? सर अरे ओंकार राईट. यस सर. हाय पहिली फिल्म आहे तुझी? येस सर. शॉर्ट फिल्म बघितली तुझी मी. थँक्यू. चॅप स्मार्ट चॅप. थँक्यू. कैसा है? थँक्यू. मस्त ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मॅन येस मस्त करेंगे. हा सर ओळख करून देतो. करून दे हा हिरोईनची सर. हॅलो सर ही कोमल. तुमच्या बायकोचा रोल करते सर. बायकोचा रोल करते. येस. व्हेरी गुड. अरे काय करते? पाया पडले सर. या मी सर रिलॅक्स अरे रिलॅक्स यार. ओय रिलॅक्स. मी खूप मोठी फॅन आहे सर तुमची. I know. Yes. मी बालिश असल्यापासून तुमची फॅन आहे सर. बालिश लहानपणापासून. लहानपणापासून. मराठीचा जरा प्रॉब्लेम. मराठी रुसली आहे तिच्यावर. मराठी रुसली दिसली ती आता मला. सर मी तुमचा पिकलेला हापूस रोज बघते. मला खूप आवडतो सर. माझा पिकलेला हापूस म्हणजे ती फिल्म आहे ना द पिकलेला हापूस. द हाऊस ऑफ पिकल असं आहे ते. अरे बापरे. सॉरी अरे बापरे.
अरे हिचा इंग्लिशचा पण प्रॉब्लेम आहे. अरे बापरे. नो सर सॉरी म्हणजे नाही डोंट वरी. टेन्शन आलं खूप. रिलॅक्स खूप panic. रिलॅक्स. Sorry. मस्त काम करेंगे. हो मस्त काम करेंगे. Yes, sir. मस्त करूया. ओके गाइस, Yes, लेट्स sir. रॉक मॅन. न्यू फिल्म. नाही, sir. हॅलो विवाल. सगळ्यांनाच टेन्शन आलंय, मला तर खूपच आलंय. म्हणजे पहिली फिल्म आणि डायरेक्ट तुमच्या बरोबर म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं यार, टेन्शन नाही घ्यायचं. तू डिरेक्टर आहेस. येस सर. ओके, कॅप्टन ऑफ द शिप. तुझे पाय कुठे आहेत? सर तुम्ही नाही बार, मी चुकलो. थोबडायचं मला. नाही मला शिबी घालायची. नाही sir. नाही मी सरेंडर होणारा नट आहे. 83वी फिल्म आहे. कितवी? दॅट्स इट. कळलं? मी सरेंडर होतो. जे तुझ्या डोक्यात आहे ते मी दाखवणार लोकांना. गाडीत ह्या बात आहे सर. म्हणजे मी फक्त ऐकलं होतं तुम्ही खूप ग्रेट ऍक्टर आहात, नट आहात, पण आज मी पहिल्यांदा सर यू आर माय रोल मॉडेल सर. अरे नाही, यू आर माय रोल मॉडेल. काय बसतो बाबा. नाही सर ते सर मी सीन समजावू तुम्हाला. या. पटकन समजावतो. पहिला सीन आहे, इंटरेस्टिंग सीन आहे. तुमचं जे कॅरेक्टर आहे आदित्य नावाचं, त्या रिसेशनमुळे त्याचा जॉब गेलेला आहे, त्याच्यावर कर्ज आहे. सो कर्ज पण त्याला फेडता आलेलं नाहीये आणि त्याचं घर लिलावात जातं. गो बॅक. घर लिलावात जातं. गाडी क्लोज. ओके फाईन. सर हे घर आहे त्याचं. हो नाईस. नमस्कार. काय म्हणताय सर? घर आहे. ओके या घर आहे. ओके फाईन. नका लक्ष द्या. या गो हेड. हा तर तुम्ही घरातून निघताय, तुम्ही आणि तुमची बायको मोहिनी. ओके मोहिनी. नाही ओ देऊ नका, जस्ट मी म्हटलं मोहिनी. हा तर तुम्ही तुमची बायको घरातून निघताय. तुम्ही बायकोला डायलॉग बोलता. काय रे डायलॉग काय? हा आता मोहिनी, शेवटचं बघून घे आपल्या या घराला. आपण या घरात आपली गुलाबी स्वप्न रंगवली होती आणि आज नंतर पॉज सर. त्यावर हे आपलं कोमल, तू रडतेस. हा इथे रुकला यार. थांब ना बाबा. मी सांगतोय ना काहीतरी. हेरताई नका ना असं करू. नीट नाही झाले तर मग तुला वेळ देणार मी. हिला पाठवा कुठेतरी. हा तर ऐक कोमल पॉज मध्ये तू रडतेस, तुझ्यावर कॅमेरा चार्ज होतो, डोळ्यात पाणी. कट इट. सिम्पल शॉट्स. फाईन. ओके चलो चल टेक करते. चलो फर्स्ट टेक. केसाला हात लावू नको. काय ग बाई. हो चलो हो कोमल. हो चला. केस सांभाळ के. रेडी. रेडी. ओके चलो. हा करते सर. तुम्ही ते फक्त चालत येता. हा हो मी ते हे असं चालत येतो ना. हे असं चालत. हे अर्धा माणूस आणि अर्ध शामरुग आहे का? याचं आयुष्य याच्यातच जाणार आहे. कोई बात नाही सर. काय नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पागल आहे क्या? 22 हो चलो रेडी सर. रेडी रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. अगं ऍक्शनलाच असेल का? वरती आले ते. अगं ऍक्शन बोलतोय ना मी. बस ना तिकडे. मला नका बोलू. मग ते 2 के वरती आले ना. उगाच नाही. 22 वर्ष इंडस्ट्रीत आहे मी. एका वाक्यात बोल ना सगळं. एका वाक्यात बोल ग. 2 के 22 चेतू. चलो यार. रेडी. ऑर्डर. हा हे चलो रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. मोहिनी, या आपल्या घराला शेवटचं बघून घे. या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती. पण आज रड. पण आज रड कोमल रड. पण आज कोमल कट इट यार. कट इट. हो मी प्रयत्न करते. तुला मी रडायला सांगितलेलं की नाही? का नाही रडतेस तू? डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे ना. ओ तुम्ही केस सांभाळ ना. खांद्यावर हात ठेवता मग केस बिघडतात ना तिचे. तू जा ना बस ना तिकडे. कोण आहे? पण केस कोणी नाही. तू बस ना. निखिल उसको संभाल ना यार. जा ना बाई. कोमल रडायला सांगितलेलं की नाही मी? का नाही रडतेस तू मला सांग. करते पण ते पाणी येत नाही डोळ्यात. हो कंट्रोल. काही नाही पहिली फिल्म आहे, पहिला शॉट आहे. येस हो काय नाही. आपण एक काम करूया. हेरताई ग्लिसरीन द्या तिला. सॉरी सर. एक मिनिट. काय झालं? जा.
ग्लिसरीन नाही. ए ग्लिसरीन नाही. काय झालं? नाही नाही नाही. समीर चौगुले फिल्म मध्ये काम करतोय. कोणताही को आर्टिस्टने ग्लिसरीन वापरायचं नाही. सर नॅचरल बाहेर आलं पाहिजे. पण सर ते येत नाहीये त्यामुळे ग्लिसरीन पट. नाही 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 आलं पाहिजे ना बाहेर. नॅचरली आलं पाहिजे. सर पण तिला नाही जमत आहे. मी बोलतो ना मी आहे ना फिल्म मध्ये. अरे मैं है ना इधर. Yes. काय को डरता है यार. करेंगे यार उसमें क्या है. यस सर. बस बस सर सॉरी सॉरी दुसरी खुर्ची दे रे. खुर्ची दिला तुम्ही बसा 2 मिनिटं बोलतो तिच्याशी. थांब हा, जरा. हा, या. सर, आम्ही- बस डोंट परी सॉरी डोंट सर परी. मी परत करते सर. काय ना तुझं. कोमल कोमल राईट. नाईस नेम. थँक्यू. आपल्याला ग्लिसरीन वापरायचं नाहीये. येस त्याच्या वेळी रडायचंय. काय प्रॉब्लेम आहे तुझा. नाही काही प्रॉब्लेम नाही सर. मग रडलं पाहिजेस ना तू. हो येत नाही. दुसरा विचार करू नकोस. याचा विचार कर. या फिल्मचा विचार कर. येस सर. एक मध्यमवर्गीय माणूस आहे. त्याचं कर्ज वाढलेलं आहे. त्याची बायको तू करते आहेस आणि ते बायको तू करत असताना आपल्याला घर सोडावं लागतंय. ही स्वप्न आपण इकडे बघितलेली आहेत ना. कळलं का तुला. तर तुला घर सोडावं लागतंय. पाणी आलं पाहिजे ना. आलं पाहिजे की नाही. हो आलं पाहिजे. हा असा विचार कर तू. स्वतःला तुला घराबाहेर काढतायत कसं वाटेल. मला छान वाटेल सर. घरी खूप किचकिच आहे. मला बाहेर छान वाटतं सर. नाही ओके ओके फाईन. तसं नाही आहे. मला काय म्हणायचं आहे. तुला स्टॅनिस्लोव्स्की माहितीये. नाही सर मला बबन माहिती आहे. बबन कोण. स्टॅनिस्लावस्की कोण आहे. हा म्हणजे बबनवाला. हे लोवास्की काय करतेस तू. हे नको करू. तुला स्टॅनिस्लोव्स्की बबन कोण आहे तुझा. आमच्या इकडचा वडापाव आलाय. तू काय सांगतेस मला. स्टॅनिस्लोव्स्की कोण होता. रशियन नाटककार. कळतंय तुला. रशियन नाटककार होता. त्यांनी काय थिअरी सांगितली. एखादा सीन आला त्यात आपल्याला रडायचं असेल तर आपल्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना आठवायची. म्हणजे आपल्याला लगेच रडायला येतं. ते रिलेट होतं. कळलं का. लगेच रडता येतं. तुझ्या आयुष्यात घडलेली एखादी दुःखद घटना तू आठव. इट इज सो सिम्पल. माझ्या आयुष्यात असं काही घडलं नाही सर. काहीतरी तर घडलं असेल ना. असं कसं म्हणजे मला हे कळत नाहीये. काहीतरी दुःखद घटना घडली असेल की नाही. नाही सर असं काहीच नाही झालं माझ्या आयुष्यात. मग कधी काही प्रेमभंग वगैरे झालाय. ब्रेकऑफ वगैरे झालाय. सोडलंय तुला असं काही. सीन घे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू नको. सीन घे लवकर. कोमल चल सीन करते. लवकर. चलो हा हे रोल कॅमेरा. अगं नको जाऊ इकडे. नको जाऊ इकडे. रोल कॅमेरा. रोलिंग. कीप इट रोलिंग अँड ऍक्शन. मोहिनी आपल्या घराला शेवटचं बघून घे. या घरातच आपण आपली सोनेरी स्वप्न रंगवली होती. पण आज नाही एवढं नाही. पाणी अरे एवढं नाही. कोमल बाप नाही मेलाय तुझा. कोमल काय करतेस. ए बाई अगं पाहिजे तेवढं येय पण केस सांभाळ बाई. गप्पा बाई. केस म्हणजे जग आहे का तुझं इथे. इमोशनची बाई. तू जा ना तिकडे. जा तिकडे. केस बघणार ना लोक. जा तिकडे. तिकडे जा. अहो सर काय केलं सर. अहो काय. संत्या जाय संत्याची आठवण कशाला करून दिली ती या. संत्या का सोडून गेला सोला. कोमल आपलं प्रेम हो कमी पडलं. नको मायू. हा संत्या पण ना जेव्हा होता ना हिच्या आयुष्यात तेव्हा पण केस विस्कटायचा. आता नाहीये तरी पण विस्कटतो. शांत तिला शांत करा. नको सर काय केलं. काय नाही. तिला फक्त मी असं समजावलं की बाबा काय बाबा तुझा ब्रेकऑफ झाला असेल तर समजावलं. हो नाही मी ऐकलं पण समजावलं का. तिच्या डोळ्यांच्या टाकीवर बसून नळच उघडला डायरेक्ट तुम्ही. बघतो कोमल माझा ऐकणार आहेस. कोमल माझा ऐकणार आहेस. इथे काय हो तू मागे बस तिकडे. कोमल काय चाललंय हे. काय हे बघ किती ऍक्ट्रेस शॉर्टलिस्ट झाल्या होत्या. 4 झाल्या होत्या. मी प्रोड्युसरला सांगून काय म्हटलं मला कोमल पाहिजे. का
टॅलेंट टॅलेंट हा स्वप्न आहे की नाही तुझं हे 70 mm वर दिसतं स्वप्न आहे की नाही हे असं रडण्यामुळे घालवणार ए वा हा असं करतात नाही हा रड हस बघू थोडं हस हा थोडंसंच रड कसा बघशील नको मारू स्वतःला सॉरी सर मी नाही हा. मी कंट्रोल नाही झालं मला ठीक आहे हरकत नाही होतं असं पहिल्यांदाच आपण हे करतोय हा चलो हा थोडंसंच रडायचंय हा चला करूया हा चल रेडी या बस करेंगे कोमल मस्त होणार कशाला टेन्शन घेते तू सॉरी सर मस्त होणार मस्त होणार अरे कुणाबरोबर काम करतेस समीर जोगुले ओके कम ऑन येस सर ऑल द बेस्ट ओके पिक्चर ऑल द बेस्ट नाही ऑल द बेस्ट पिक्चर ऑल द बेस्ट वाटेल चलो सर कम ऑन अरे काय अरे आत्ता काय झालं हिला आत्ता का रडते ही कोमल काय झालंय अरे या कोमल गप्पाल ऑल द वे पिक्चरचं नाव कोणी घ्यायला सांगितलं तुम्हाला अरे ती आणि संत्या ऑल द वे पिक्चरला गेले होते पॉपकॉर्न वरनं राजे झाले त्यांचे ब्रेकअप झालं तिथे रडणार नाही ती कोमल येऊ नको. तुम्हाला काय गरज होती नंतर समजवायची मला कळत नाहीये अरे मी फक्त तिला सल्ला दिला मी फक्त तिला असं सहज शुभेच्छा दिले शुभेच्छा द्यायला तुम्ही सॅन्टा क्लॉज आहात का सर नका ना देऊ शुभेच्छा आणि नॉर्मल शुभेच्छा द्या ना सर अरे ऑल द वे विनोद करताय तुम्ही सर नका ना असं करू प्लीज हौसला अफजाई नावाचा प्रकार असतो खड्ड्यात गेले तुमच्या हौसला अफजाई सर प्लीज सर प्लीज इथे मी 3 तासासाठी हा फक्त आउटडोअरचा भाग घेतलेला आहे थँक्यू वर मिळालेला बंगला आहे सर 1 तास वाया गेला माझा सर तुमच्यामुळे तुम्ही माझ्याशी खालच्या सुरात बोला मी आत्ता लाथ मारून निघून जाईन निघून जा निघून जा मी प्रोड्युसरशी बोलून घेऊन जा मला माहित नव्हतं मी धमकी दिली होती पण तुमचा हा पवित्रा बघून मी धमकी परत घेतो आणि थांबतो गपचूप इथे उभे राहा असला अफजाई करताय थिअरी समजवताय कोमल माझा ऐकणार आहेस तू सॉरी नको म्हणूस राणी आपलं काय स्वप्न आहे आपण एकांकिका केल्या नाटकं केली कमर्शियल नाटकं केली हा आपलं स्वप्न काय होतं सिरियल झाल्यानंतर 70 mm तुझ्या मैत्रिणी गेल्या शिवाली प्रिया बिया सगळ्या झाल्या तू कधी जाणार रडणार का तू मला सांग टैलेंट किसको दिखाएगा मेरा बच्चा सबको दिखाएगा क्या मेरे को टैलेंट दिखाएगा हाँ ये बात हाँ चल हाँ ओके आपण करूया हाँ करूया चल सॉरी सर हाँ नाही नको सॉरी बिरी नको हाँ चल रेडी हाँ काय अरे काय केलं तुम्ही आता 1 मिनिट काय केलं काय उंगल्या काय केल्यात हा अरे मी काय केलं काय हातवारे काय केले तुम्ही अरे हातवारे नाही केले मी असं बसलोय फक्त काय झालं मला नाही माहिती 1 मिनिट कोमल काय केलं यांनी माझा सत्या पण असा कोपऱ्यात शांत बसायचा अरे नका ना बसू तुम्ही संत्यासारखे कशाला संत्यासारखे बसताय तुम्ही अरे मी ओळखत नाही त्या संत्याला मी माझा बसलोय असा काय आता काय मला त्याची आठवण येते नका ना बसू थांब हो तुम्ही ऐका संत्यासारखे बसू नका फिरत राहा चला अरे पण मी कशाला फिरू हे मला कळत नाहीये फिर रे फिर इकडे फिरत राहा तंगडे तोडून टाकी थांबलास तर अरे माझी ऍक्ट्रेस इथे रडते आणि तू मला म्हणतोस फिरत राहायचं मी आधीच सांगतोय हे बाजूला जागेवर मी बसलो होतो फिरताना मला आवाज नकोय तोंडातनं सणकली ना मी तंगड्या तोडून तुझ्या घशात टाकीन निकाल उतर कोमल तो फिरत नाही आहे फिर ऐक तू चुकली बापाला जाऊन सांगतो तू दाखव फिर इकडे सुन इधर काय पद्धत आहे सिनियर ऍक्टरशी हा थांबला तो टॉंग आहे ना पायाला लावायचा चटका मारायचा डायरेक्ट कोमल मला मी आता चिडे ना कोमल तुला माझा राग माहिती आहे कोमल करायचा आहे का सीन हा काढून टाकू तुला वेगळीला घेऊ कोणाला हा मग चल कर ये हा सर हा सर काय अरे यार काय झालं आता काय झालं कोमल माझ्या सत्याची छाती पण अशी चालायची नका हलवू ना ही छाती नका हलवू तुम्ही अरे श्वास पण घेऊ नको काय मी जगण्यासाठी
श्वास नको घेऊ का? नको घेऊ. मरू काय मी? माझ्या वाजव्यात चप्पल फेकून मारा तुला. गुंडी घाली डोक्यात तुझ्या. तिथं कमरेत लाथ घाली तुला. श्वास पण घ्यायचा नाही माणसा, करायचं नाही. असं असं न करता घेऊन टाको श्वास तू. छाती होणार ना अशी अशी. संत काय झालं तुला? मारेल. शांत बसा सर. लाथ मारेल. मी काय केलं? संत नको. संत. भाग. अरे यार बॅकअप यार बॅकअप. दर्जा सादरीकरण. एकंदरीतच मला या स्किटचा बाज आणि चाल खूप आवडली. वा 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 वा. प्रसाद दा. खूप मजा आली, खूप मजा आली. चेतना, यू स्टोल द शो. काय ऑब्झर्वेशन का काय म्हणजे चेष्टा आहे. क्या बात है यार, क्या बात है. कमाल कॅरेक्टरायझेशन, कमाल. एकदा एकदा नाही, एकदा मला प्लीज एकदा चालून दाखव. म्हणजे आय याय. कमाल चेतू, मूर्तिमंत उभी केलीस तू हेअर ड्रेस. फार मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. पण हे माझं बोलणं आणि चालणं सगळं सरांनी भरलं होतं. टेक्निकलला चाल भरली आणि काल रिडिंगला बोलणं. आता कसं आहे माहितीये ना, माझ्यावर संस्कार माझ्या आई वडिलांनी केले, हे उघड आहे. ते आता प्रत्येक वेळेला आपण सांगत नाही बसत ना, की म्हणजे जे आपल्यातलं उत्तम आहे ते मोठे गोस्वामींमुळेच आहे, हे अधोरेखित आहे. त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे वा वा. थँक्यू सर. सई. मला चेतूसाठी यायचंय. चालणं पण तुला गोस्वामींनी. हो आता टेक्निकलला की असं एकदा गोस्वामी तुम्ही येऊन चालून दाखवा. मला दाखवलं होतं. सचिन एकदा येऊन चालून दाखवशील प्लीज. मला तुझी ही चाल बघायची आहे. मला प्लीज एकदा चालून दाखव प्लीज. कसं सुचतंय. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. मला प्लीज सांग, मला एक डिरेक्टर म्हणून खरंच उत्सुकता आहे की त्याचं कॅरेक्टरायझेशन करताना या गोष्टी तुला सुचतात कशा आणि काय विचार करतोस नेमका. नाही, मी साधारणतः असा विचार केला होता की याच्यात हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, पण मी नेहमी पाहतो ना की मेकअप दादा, हेअर ड्रेसर्स हे त्यांचं फोकस्ड असतात. त्यामुळे ही सगळी जी बरीचशी वाक्य आहेत ना, तिला तू फक्त केसावर कॉन्सन्ट्रेशन कर. आणि त्यात एक आपण जेवढं म्हणत नाही ना की मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काढली, तेवढी आपला स्टाफ म्हणत असतो. कारण त्यांचं संचित असतं ते. आणि ते आपण आयुष्यात कुठेतरी एका ठिकाणी काम करतो, ते 100 युनिट्सनं काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या कलेतनं एक असा बिनधास्त असा एक ॲटिट्यूड असतो. त्यामुळे ते ना, बरं याच्यासारख्या नव्या डिरेक्टरला काय ते मानणार आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणून ते बोलताना तो जेव्हा म्हणतो ना की रेडी, हा त्यांच्या बोला तुम्ही हे कच्चे केस ठेवले तू, समोसा ठेव, केसाचं नुसतं ऑइल डेपो करून तुला बघ काय येडी.
नंतर बोलतो तुम्ही की मग माझं नाव खराब होतं हेच त्यांचं असतं ना तुझा सिनेमा. तर हा असा तो एक विचार फक्त त्यात हो यार, होता. थँक्यू थँक्यू मंडळी, सासू सुना नेहमीच आपापसात स्पर्धा करतच असतात. चला तर बघूया आज आपल्या सासू सुनांनी स्पर्धेसाठी कुठलं क्षेत्र निवडलंय ते. थांब थांब. नाहीये नमा, नाहीये टेम्परेचर. नाहीये ना टेम्परेचर. म्हणजे आहे थोडस, पण असं एकदम ताप वगैरे वाटणार का नाहीये. तुला आतून गरम वाटत असेल. बाबू तिथून ओरडत लांबून. बाबू बाबू तू बसून काय राहिलाय? तुला जायचं ना कामाला. अगं जात होतो आई, पण हिची अचानक तब्येत बिघडली. तू पण बाहेर गेली होतीस, म्हटलं मग घरीच थांबूया, आज नाही गेलो कामावर. हिला काय झालं अचानक? ए काय का नमे, सकाळी तर छान ठणठणीत होती, अचानक काय झालं? अचानक काय आहे? अचानक आजार पण काही सांगून येतं का? माझं डोकं दुखतंय, माझं पाय दुखतंय, थांबशील. पोट बिघडलंय आई, मला खूप त्रास होतोय मला. बर 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 हा बाबू, अचानक असं कसं होईल रे हिला? तुम्ही गेल्यापासून काम करते मी, म्हणून त्रास होतोय मला. तुमच्यासारखं नाही मी खुर्चीत रुतून बसत. बाबू बाबू बाबू, मी काय खेळाय का रे अशी खुर्चीत रुतून बसायला? बाबू कशी बोलते बघ. हा हा सूर बंद करायला सांगा यांना. बाबू डोक्यात जातो हा बाबू. कशी तुला पण बोलते. किती आहे? जर आजारी आहे तर गप्प बस ना. त्यांना सांग शांत बस काहीतरी बसायला. गप्प बस, शांत राहू. काय नाही झालं, बसायला. थांब, काही नाही होत आहे. शांत राहा, करा करा हा, बायकोचीच सेवा करा. शांत राहा. जा ना अजून 4 घरी जरा बसून बिसून ये ना. बाईलाच बोल तू. मला हात दाम नाही. हाय मी दाबतोय. वाटते का काळजी घ्यावी, सांगावं सुनेला आजारी आहेस तर आराम कर. काही बोलत नाही. बाबू बाबू काय? आय 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 आय. ए आई नको आता प्लीज, पाय पडतो यार. एकीच चालू आता, तू नको यार. काय आई का आई? आतून गरम गरम वाटतंय बाबू. अगं आई, तू बाहेरून आता उन्हातून आलीस ना, म्हणून जरा गरम वाटत असेल आतून. गप्प बस. नाही काय नाही. बाबू, गुदमरतंय बाबू. अगं काही नाही बाबू, फॅन लाव, फॅन लाव बाबू. फॅन लाव. लावलाय फॅन, लावलं लगेच थंडी वाजायला लागली. लावलं तरी का फॅन? नका लावू. फॅन नका लावू, मला खूप थंडी वाजली. फॅन लाव बाबू, फॅन लाव. थांब आई, आई नाही लावत, नाही लावत आहे फॅन. थांबा, नाही लावत, शांत नको बस. लावू, बायकोला नकोय ना, नको लावू फॅन. मला कुठे काय झालंय? बायकोच ऐक तू. बायकोचा आजारपण आमचं काय? आम्ही करतो काम, भांडी घासतो, हा कपडे धुतो, मी करा सेवा बायकोची. किती अति करतात. तू नको लक्ष दे. अरे बापरे, काही गरज नाहीये कुठे जायची. मुद्दाम करताय त्या, खबरदार जर जागा सोडलीस. बाबू हा बाबू, नागली आली, नागली आली बाबू. नागली आली? नागली आली बाबू, नागली आली. नागली आली म्हणजे काय? नागली बाबू, ते असं फिरतं सगळं आणि आपण पडतो, ते नागली आली, नागली आली. अगं ग्लानी म्हणतात का आई त्याला? नागली काही बोलशील? नाही माहिती शब्द तर गप चक्कर येते बाबू, एवढंच बोल ना. नागली आली वगैरे काहीतरी. शब्दांच्या चुका काढ माझ्या. मला ते झालंय ते दिसत नाही तुला. मला कोणतरी होत नाही ठीक आहे रे. नाही हिला कसं तरी होतंय ते खरं. माझं आजारपण काय महत्वाचं आहे का? मी बापडी करते काम. काय आई नको ना यार, नको अति करूस यार प्लीज. असं कोणीतरी मारतोय, असं ठणकतोय डोकं बाबू. तुम्ही 2 मिनिटं माझ्या बाजूला बसलाय ना, ते बघवत नाही. आईंना नाटकं करतायत, त्या नाटकं चालू आहेत त्यांची. ऐका माझं. मी एकदा मेले ना की मग कळेल हिला. काय बोलतेस भरल्या घरात यार आई? बाबू तुला माहितीये आमच्या आजारी आजारी आजारी. आमच्या महिला मंडळात ना एक बाई अशीच गेली. तिची सून म्हणत होती नाटकं करते, सासू नाटकं करते. तिची सून पण अशीच होती. 1 मिनिट,
अशीच म्हणजे कशी हो अशीच म्हणजे कशी अगं तिच्या सुनेबद्दल बोलते ना, हिला काय झालंय? नाही मग तुम्ही काय म्हणलात तिची सून पण अशीच होती अशीच म्हणजे कशी हो पण म्हणजे काय ऐक ना तू तिची सून पण अशीच होती. आई घडलंय नका सारव सारव करू बोलून गेलात तुम्ही आता हे सगळं. बाबू हिचं ऐकू नकोस हं तू. ती अशी बघता बघता असा यमराज उचलून घेऊन गेला तिला बाबू. बघता बघताच घेऊन जाणार तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे 5-6 यमराज तरी लागतील. काय बोलतेस तू? तुला कळतं कसं जरा? नाटक करतायत कळूच नाहीये तुला जानू. बाबू कशी बोलते? अगं आई ती बरोबर बोलते. आता येताना हसत खिदत आलीस अचानक करायला लागलीस कोणालाही नाटकच वाटणार ना आई. शांत हो. ऐक. नाही छान. तिला एक खोटं वाटत होतं ठीक आहे. आता माझ्या पोराला पण खोटं वाटतंय, माझ्या पोटच्या पोराला खोटं वाटतंय. वा वा आई, ऐक ना. छान. पोटात 9 महिने अगं. वाढवलं ना तुला. चला लाथा मारायचा पोटात त्या आनंदाने मी झेलल्या. हो आता लाथा मारायला लागला पोर माझा. मी कुठे जाऊ रे? तिचं काय मी कधी लाथा मारलं तुला? अगं काय बाहेरून कोणी ऐकलं तर काय बोलते? मुलगा आणि सून मिळून म्हातारला छळतायत. जरा मी तुला काय बरं वाटत नाही मी बघतो थांब टेम्परेचर. नाही नको त्याच्यात नाही नको. मी बघतो टेम्परेचर. नाही झालंय त्यांना काहीच. बाबू त्या सनी देओल सारखा मला पण रुमाल बांधणार आहे बाबू. असं बांधून देणार आहे बाबू. एक मिनिट सनी देओल कोणाला म्हणाले या? नाही सनी देओल कोणाला म्हणाले? असं मी नाही. सनी देओल सारखी बोलते का? तारीख पे तारीख तारीख पे तारीख. अगं आजारीच नाही कशाला एवढं करायचं मिमिक्री वगैरे. पण मी गप्प बस ना वाटते जरा. का सनी देओल नाही यांचाच हात 2.5 किलोचा आहे ते बघा आधी. असाच नाही झालाय 2.5 किलोचा हात. या 250 किलो वाल्याला उचलून उचलून झालाय 2.5 किलोचा हात. असाच नाही आलाय. अरे गप्पा बसा ना यार माझं डोकं दुखायला लागलं इथे. सॉरी अरे, आजारी आहात ना जरा आजारी सारखे राहा ना मग. ते सांगते मला खूप त्रास होतोय. माझं डोकं दुखतंय मला जास्त त्रास होतोय मी जास्त बाबू आजारी आहे. बाबू मला ना मोठा रोग झालाय बाबू. कुठला मोठा रोग झालाय? बाबू कलमलचा खूप मोठा रोग आहे बाबू. कलमलता हा रोग आहे. ऐका ना, मला जास्त त्रास होतोय माझं काय डोकं जास्त दाखवा ना. होतंय रे बाबू? मी जास्त आजारी आहे तुम्हाला नाही काही होत आहे. अरे नाटकं करू गप्पा बसा नका. मी दोघींनाही ऍडमिट करीन. गप्प बसा ना. यांना कराय मी खोटं बोलते. खोटच बोलते. मी खोटं बोलते. आई मी पाया पडतो यार नको ना मला मध्ये मरण होते माझं प्लीज तुमच्या पाया पडतो. शांत बसा. वा वा रे वा बाबू वा. वा रे वा बाबू वा. काय व्हेंटिलेटरवर आहेस? व्हेंटिलेटरवर आहेस का? तिच्यामुळे जाणार आहे व्हेंटिलेटरवर. काय बोलताय तुम्हाला कळतंय काय? तू नको लक्ष देऊस तुला माझ्यामुळे व्हेंटिलेटरवर जाणार. तुला बरं मोठं वागताय ते बाबू नाही मी नाटक नाही करत आहे रे बाबू नाही. विचित्र दिसतं ही कुठली नाटकं असतात अशी? आमची ती नाटक. अरे हे नको करू यार आई. त्यांचं ते सगळं खरं. बायकोचे आजार खरे आमची नाटक. शांत बस शांत नाही मलाच बोल रे तू मलाच बोल. जरा आवाज जरा कमी करा ना मगापासून चपर चपर लावते. कशी करते बघ मला आवाज कमी करे कर. हात दोन्ही हाताने माझं हात दे रे. हे बघ दोन्ही हाताने घ्या घ्या दोन्ही हात घ्या दोन्ही पाय घ्या पाया बसतो आणि घ्या अर्धा अर्धा वाटून मला. शांत बस आई गप बस ना मी पाया पडतो तुझ्या. आईवर ओरडा. आईवर ओरडा तुम्ही. बायकोला काही बोलू नका. नाटकं चालली आहेत ऐका. हो नाही नाही माझी नाटकं चालली आहेत. बाबू हे बाबू बाबू काय होतं? काय होतंय तुला? पाणी दे ना. मी देते पाणी. काय होतंय? हे घे पाणी बाबू पाणी पी पाणी बरं वाटत नाहीये. पाणी प्या पाणी पी. बरं वाटत तुम्हाला? मला बोलू दे मला. काय होतंय? मिठी मारा एकमेकींना मारा रे मारतात. मिठी मारा. काय होतंय? गेला आजार गेला. काय होतंय? गेला का आजार? आता कुठे गेला? कुठे गेला आता? असं नाटकी करू नका. काय झालं बाबू? 15 मिनिटात जाऊन येतो बाहेरून. 15 मिनिटात सगळी आजार गेली पाहिजे आधीच सांगतोय. ही नाटकी बंद करा निघून जाईन कुठेतरी मी. चिडचिड करू नकोस रे बाबू. बाबूची ऐका ना असं तुम्ही बरोबर रे. एवढा चिडचिड करायला लागलाय ना काय करायचं याच्या रागाचं कळत नाही बाबा. खूप शॉर्ट टेम्पर झाले ते आई. हो ना आपण काहीतरी केलं पाहिजे गो. खूप चिडचिड बरी नाही अशी त्याच्या शरीरासाठी त्याच्या ऐका ना आरोग्यासाठी. मी काय म्हणते आई तुम्ही जेवणात ना तिखट खूप घालता मिरच्या वगैरे. त्याच्यामुळे काय होतं? असं म्हणतात की तिखट खातात ना त्यांना खूप राग येतो ते रागीट असतात. बाई मी कमी घालेन कमी आता. घाला मिरच्या. तू पण मिठाचा अंदाज शिक ना ग. आता किती वेळा सांगायचं? तुम्ही बाजूला उभं राहत जा ना मी अरे एवढं गोड चाललंय काय रमलंय संपव ना यार. आज शेवट आहे.
कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात रात्री 9 वाजता. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार हास्याचा